नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती चॅप्टरला, नवीन चॅप्टरला. चॅप्टरचं नाव आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जे केंद्र सरकारचे स्रोत काय कशाचे स्रोत महसुलाचे. ओके, जे मिळकत आहे केंद्र सरकारला आपल्यावरती खर्च करावा लागतो. ओके, लोकांवरती खर्च करावा लागतो. तर ते खर्च करण्याचे स्रोत काय काय आहेत, केंद्र सरकारला पैसे कुठून भेटतात, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याचे चार प्रकार बघितले आपण. एक, केंद्र सरकारला करामार्फत पैसे मिळतात. ओके, इथं आपण बघितलं. ओके, टॅक्स. ओके, कर म्हणजे टॅक्स. मग त्यात वेगवेगळे प्रकार होते. कॉर्पोरेट टॅक्स, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, त्यानंतर संपत्ती कर म्हणजे वेल्थ टॅक्स, नंतर सीमा शुल्क म्हणजे कस्टम्स. ओके, कस्टम्स ड्युटीज. ओके, आणि एक्साईज कर, आणि त्यामध्ये सेवा कर जो की आता राहिला नाही. ओके, सेवा कर देखील आहे. आणि बरेचसे कर, अप्रत्यक्ष कर एकत्र करून नवीन जो कर 2017ला आपण सुरुवात केली, केंद्र सरकारने 2017ला ज्याची सुरुवात केली, तो म्हणजे ज्याचं योगदान खूप जास्त आहे अप्रत्यक्ष करामध्ये, ते म्हणजे जीएसटी. ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. ओके, त्यामध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे अशी गोष्ट म्हणजे भरपाई उपकर. भरपाई उपकर काय असते मित्रांनो, की जीएसटी मुळे राज्यांचं उत्पन्न कमी झालंय, तर ते उत्पन्न भरवून काढण्यासाठी सरकारने काहीतरी ठरवलंय की पुढचे काही दिवस, ओके, पुढचे काही वर्ष हे राज्य सरकारला आम्ही काय करू, भरपाई देऊ. तर त्यासाठी देखील एक विशेष सेस लावला जातो, ज्याला उपकर असा शब्द आहे. सेस म्हणजे उपकर. ओके, सेस या शब्दाचा अर्थ होतो उपकर. ओके, तर तो देखील एक केंद्र सरकारचा मिळकतीचा मार्ग आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत, ते देखील कर लावतात, ते देखील एक मार्ग आहे. ओके, तर करामार्फत मिळकत केंद्र सरकारची होते. त्यानंतर करा व्यतिरिक्त देखील काही मिळकती होतात. त्यामध्ये व्याज झाला. ओके, दिलेल्या कर्जावरती व्याज मिळतो, त्यांना लाभांश आणि नफा मिळतो. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सरकारद्वारे भरपूर गोष्टी चालवल्या जातात, भरपूर संस्था चालवल्या जातात. त्या संस्थांमधून मिळणारा लाभ किंवा केंद्र सरकारचा इतर संस्थांमध्ये शेअर्स असतात. ओके, त्यांचे समभाग असतात, त्यांची मालकी असते. कारण आपण बघितलं, शेअर होल्डर्स आर ओनर्स. ओके, शेअर होल्डर ज्या आपल्याकडे एक जरी शेअर असेल तर आपण त्या कंपनीचे ओनर समजलं जातो, मालक समजलं जातो. ओके, तसंच केंद्र सरकारकडे भरपूर शेअर्स असतात, तर त्या शेअर्स तर्फे त्यांना, शेअर्स मार्फत त्यांना लाभांश मिळतो. ओके, तर ते देखील त्यांचा करा व्यतिरिक्त मिळकतीचं एक साधन आहे. ओके, बाहेरून त्यांना अनुदान मिळू शकते केंद्र सरकारला. ओके, इतर काही नॉन टॅक्स रेव्हेन्यू असतील, इतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये मित्रांनो फीज, पेनाल्टी, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याचं उदाहरण, लेटेस्ट उदाहरण, जेव्हा मी काल रात्री न्यूजपेपर वाचत होतो तेव्हा मला कळालं, लेटेस्ट उदाहरण म्हणजे आपण 5G, ओके, 5th जनरेशनचं जे मोबाईलचं नेटवर्क असते, सध्या 4G भारतात आहे, 5G आपली सुरुवात झाली नव्हती. तर त्याचे जे स्पेक्ट्रम असते, ओके, ते सुरू करण्यासाठी ज्याची गरज असते, ते सरकार आता विकतंय. ओके, सरकार काय करते, विकायला त्यांनी सुरुवात केली. तर या 5Gचं स्पेक्ट्रम जे आहे ते विकल्यानंतर सरकारला जो पैसा मिळेल मित्रांनो, तो देखील सरकारसाठी काय, एक प्रकारची फीज आहे. ओके, सरकारला फीज मिळते. ओके, ह्याच्यातनं सरकारला खूप मोठी मिळकत मिळणार आहे. तर हे अदर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधून मिळेल. अदर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये त्याला आपण टाकू शकतो. ओके, त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांचे काही मिळकती असतील, ते देखील ओके नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये येतात. ओके, तर हे दोन प्रकार रेव्हेन्यू मध्ये झाले मित्रांनो. ओके, एक टॅक्स मधनं आणि नॉन टॅक्स मधनं. पण रेव्हेन्यूचा अर्थ काय असतो मित्रांनो, जे पुन्हा पुन्हा मिळते. ओके, महसूल, मराठी जो शब्द आहे महसूल, तसा शब्द आपण साठीच वापरतो. ओके, पण इंग्रजीमध्ये आहे ना, रेव्हेन्यू रिसिट्स आणि कॅपिटल रिसिट्स असे दोन भाग पडतात. रेव्हेन्यू रिसिट म्हणजे ज्याची वारंवारिता जास्त असते, कॅपिटल रिसिट म्हणजे ज्यांची वारंवारिता कमी असते, असं. तर रेव्हेन्यू रिसिट्स मध्ये टॅक्स आणि नॉन टॅक्स असे दोन प्रकार आहेत. ओके, टॅक्स आणि नॉन टॅक्स. आता कॅपिटल रिसिट जे आहे मित्रांनो, कॅपिटल जे रिसिट्स असतात म्हणजे भांडवली प्रकारचे जे मिळकती असतात केंद्र सरकारच्या, त्यामध्ये दोन प्रकार आहेत.
एक म्हणजे डेट आणि दुसरा आहे नॉन डेट. डेट म्हणजे काय मित्रांनो, कर्जातून मिळणाऱ्या मिळकती. ओके. आणि नॉन डेट म्हणजे कर्जा व्यतिरिक्त मिळणाऱ्या मिळकती. आणि दोन्ही मिळकती कशात, भांडवली स्वरूपाच्या आहेत. ओके. या दोन्ही कशा आहेत, भांडवली स्वरूपाच्या. भांडवली स्वरूपाच्या म्हणजे ते कधीतरी मिळतील. ओके. त्यांची वारंवारिता कमी असते, पण जास्त काळ टिकतील. ओके. असं जास्त कालावधीसाठी ते असतात. मग अशा दोन प्रकार, डेट आणि नॉन डेट, म्हणजे कर्जातून मिळणारे आणि कर्जा व्यतिरिक्त मिळणारे. तर कर्जा व्यतिरिक्त काय काय मिळू शकते मित्रांनो, कर्जा व्यतिरिक्त मिळू शकते लोनची जी वसुली असते. आपण केंद्र सरकारने एखाद्याला कर्ज दिलं असेल, त्याची वसुली होते. ओके. ते देखील कर्जा व्यतिरिक्त मिळकतीमध्ये येते, भांडवली मिळकतीमध्ये. त्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट रिसिट्स म्हणजे निर्गुंतवणूक केल्यानंतर जे पैसा मिळतो, जी मिळकत असते, ते देखील भांडवली मिळकतीमध्ये, कर्जा व्यतिरिक्त मिळकतीमध्ये येते. ओके. मग कर्जातून सगळ्यात सोपा म्हणजे हा मिळकतीमध्ये सगळ्यात सोपा म्हणजे कर्ज घे. ओके. तर केंद्र सरकार जर कोणाकडून कर्ज घेत असेल, याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, गव्हर्नमेंट सेक्युरिटीज. ओके. आपल्याकडनं केंद्र सरकार काय करते, कर्ज घेते आणि भरपूर दिवसासाठी घेते. तुम्हाला जेव्हा मी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बद्दल बोलत होतो, तुम्हाला सांगितली होती ही गोष्ट की 30-30, 40-40 वर्षांसाठी, 10 वर्षासाठी, 5 वर्षासाठी देखील कर्ज घेतलं जाते आणि ते आपल्याकडनंच घेतलं जाते. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट काय करते, आरबीआय थ्रू आपल्याला सिक्युरिटीज विकते आणि आपल्याकडनं पैसे गोळा करते. ओके. तर हे कर्ज रूपाचे असतात, म्हणजे शेवटी आपल्याला परत मिळतात. त्यामुळे ही मिळकत जी आहे केंद्र सरकारची कर्ज स्वरूपाची असते. ओके मित्रांनो. तर हा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केला. ओके. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला सार्वजनिक खर्च, ओके, सार्वजनिक खर्च म्हणजे ही जी मिळकत जमा झाली, हा जो पैसा जमा झाला, आता त्या पैशाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्या पैशाचा केंद्र सरकार काय करणार आहे, वापर करणार आहे. तो पैसा लोकांवरती खर्च करणार आहे. तर हा पैसा कुठं कुठं खर्च होतो, त्या पैशाचे खर्च करण्याचे मार्ग काय, हा टॉपिक आपल्याला आता सुरू करायचा. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज टॉपिक. काय आजची सुरुवात काय, सार्वजनिक खर्च. ओके. पहिलं आपण केंद्राचा खर्च काय बघूया. नंतर केंद्र दुसऱ्याला बऱ्याच गोष्टी हस्तांतरण करते, म्हणजे पैसे जे केंद्राला मिळतात. शेवटी आपण एक फेडरल स्ट्रक्चर आहे. ओके. आपली जी संस्था आहे ती भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती कोणत्या ह्याच्यामध्ये चालते, तर फेडरलमध्ये. फेडरल म्हणजे एक केंद्र सरकार असतं, ते राज्य सरकार असतं, ते एकमेकांशी सल्ला मसलत करून एकमेकांना सोबत घेऊन चालतात. ओके. तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सफर्स करावं लागतात. ट्रान्सफर म्हणजे काय, केंद्र सरकारला मिळालेला पैसा हा राज्य सरकारांना दिला जातो वेगवेगळ्या रूपात. ओके. त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. नंतर गेल्या काही दिवसापासून आपण एक 5 वर्षाचा काळ, 6 वर्षाचा काळ घेऊन बोलणार आहोत. एक 5 वर्षाचा काळ. ओके. तर 5 वर्षात कशी केंद्र सरकारच्या सार्वजनिक खर्चाची वाढ झाली, ते फक्त ग्राफद्वारे बघणार आहोत. प्रत्येक कंपोनेंट बघायची गरज नाही, कोणी विचारणार नाही तुम्हाला ते. ओके. त्यानंतर हे जे सार्वजनिक खर्च असतो मित्रांनो, त्याच्या वाढीचे काय कारण असतात, ती कारण थोडीशी बघायची आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा आजचा टॉपिक म्हणजे सार्वजनिक खर्च करताना काही सुधारणा झालेल्या आहेत गेल्या काही दिवसात. त्या सुधारणा कोणकोणत्या क्षेत्रात कशा झाल्यात, त्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. तर सुरू करू मित्रांनो. आजचा टॉपिक आजचा टॉपिक आहे सार्वजनिक खर्च. ओके. सार्वजनिक खर्च. तर मित्रांनो, सार्वजनिक खर्च काय असते, ओके, सार्वजनिक खर्चाचा अर्थ काय असतो, जो पैसा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, आपला फोकस हा केंद्र सरकार आहे, लोकांकडनं टॅक्स, ओके, कराच्या रूपाने, करा व्यतिरिक्त इतर मार्गाने किंवा कर्जाच्या रूपाने किंवा कर्जा व्यतिरिक्त इतर मार्गाने, म्हणजे भांडवली रूपाने, ओके, गोळा करते. त्या गोळा करण्यामागे, तो महसूल, ती मिळकत गोळा करण्यामागे सरकारचे काही उद्देश असतात. ओके. सरकारला कामं करावी लागतात. आणि कोणासाठी कामं करावी लागतात, लोकांसाठी. कारण लोकांनी सरकारला कामं करण्यासाठी निवडून दिलेलं असते. ओके. लोकांनी सरकारला काय, कामं करण्यासाठीच निवडून दिलेलं असते. तर आता ही कोणकोणती कामं आहेत, मग केंद्र सरकारकडे पैसा जमा झाल्यानंतर कोणकोणती कामं केंद्र सरकार करते. तर पहिलं आपल्याला बघायचं आहे, केंद्राची काय काय कामं असतात. ओके. केंद्र सरकारची. आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये बघायचं आपल्याला, केंद्र सरकार हे दुसऱ्याला हस्तांतरण करून, ट्रान्सफर करून, म्हणजे केंद्र सरकारकडे मिळकत आली, पैसे आले, तर ते दुसऱ्याला देतात, राज्यांना देतात. ओके. कोणकोणत्या गोष्टी देतात आपल्या डिटेलमध्ये बघायचं. ओके. तर पहिला टॉपिक आहे सार्वजनिक खर्च, जो केंद्राचा आहे. कोणता आहे बघा,
सरकारी संस्थांवरती खर्च. ओके मित्रांनो, इतक्या सरकारी संस्था चालतात, ओके केंद्र सरकारच्या एवढ्या सरकारी संस्था चालतात, तिथं काम करणाऱ्या लोकांना पगार, ओके तिथं लागणारा सगळा खर्च, त्या संस्था चालवण्यासाठी लागणारा खर्च, हा सगळा कुठून भागवला जातो? हा सगळा खर्च जो आपण मिळकत मागे 4 प्रकार मिळकतीचे बघितले, त्यातूनच भागवला जातो. ओके समजा आरबीआय चालवायचे सरकारला, इस्रो चालवायचा आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके त्यानंतर सरकारला समजा प्रशासन चालवायचं आहे. ओके जसं डिफेन्स मिनिस्ट्री चालवायचं आहे किंवा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री चालवायची आहे. ओके सरकारला आपल्या देशाचं संरक्षण करायचं आहे, त्यामुळे डिफेन्स मिनिस्ट्री चालवायची आहे किंवा संरक्षण करण्यासाठी सरकारला भरपूर रणगाडे वगैरे इतर गोष्टी दारुगोळा विकत घ्यायचा आहे. तो कुठून घेणार आहे मित्र? तो काय मिळकतीतून घेतो. तर सरकारी संस्था चालवण्यासाठी जो खर्च येतो त्याला सरकारी संस्थांवरती केलेला खर्च म्हणतात आणि तो देखील सरकारच्या मिळकतीमधून केला जातो. इंग्रजीमध्ये त्याला एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर म्हणतात. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापन केलेल्या संस्था. ओके असा अर्थ त्याचा. दुसरा जो की खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे, केंद्र सरकारच्या योजना. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या केंद्र सरकारच्या योजना आहेत म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत नाहीत. त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके ह्या केंद्र सरकारच्या योजना आहेत म्हणजे कम्प्लिटली 100% केंद्र सरकार ह्याला अनुदान देते. 100%. ओके 100% केंद्र सरकार काय करणार? ह्याला अनुदान देणार. तर केंद्र सरकारच्या योजनावरती देखील केंद्र सरकार काय करते? साहजिक आहे, केंद्र सरकारची योजना असेल केंद्र सरकारच खर्च करते. इथे देखील खर्च होतो. व्याजाची परतफेड. मित्रांनो भरपूर प्रमाणात कर्ज घेतलं असेल. ओके कर्जाची परतफेड बेटर शब्द राहील व्याजा म्हणण्यापेक्षा. व्याज दिला जातो. कर्जाची परतफेड करण्यासाठी काय दिला जातो मित्रांनो? व्याज दिला जातो. ओके जसं की समजा आपण बुलेट ट्रेनसाठी पैसा घेतलाय. ओके जपानकडनं आपण पैसा घेतला, तर त्या कर्जाची आपल्याला परतफेड करावी लागते. ओके समजा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून काय आपण कर्ज घेतलंय. ओके समजा आपण वर्ल्ड बँकेकडनं काही कर्ज घेतले किंवा ब्रिक्स बँकेकडनं काही कर्ज घेतले, तर त्याला त्याच्या व्याजाची परतफेड करणं गरजेचे असते. ओके त्या कर्जाची परतफेड करणं गरजेचं असते आणि व्याज आपल्याला प्रत्येक महिन्याला ओके जशी त्याची फ्रिक्वेन्सी असेल, वारंवारिता असेल, त्या फ्रिक्वेन्सीनुसार आपल्याला काय करावं लागतं? व्याजाची परतफेड करावी लागते, कर्जाची परतफेड करावी लागते. तर हा देखील केंद्र सरकारचा खूप मोठा खर्चाचा भाग आहे. ओके तर बघा फक्त केंद्र सरकारचा कोणकोणत्या सरकारी ज्या संस्था केंद्र सरकार चालवते त्या चालवण्यावरती त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट असतो पगारी. ओके तर सरकारी संस्थांवरती खर्च केला जातो. केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात, ज्या 100% केंद्र सरकारच्या योजना असतात, त्यावरती खर्च केला जातो. कर्जाची परतफेड करण्यासाठी जे दर महिन्याला किंवा ज्या वारंवारितेने ते भरायची ठरवलेलं असते, ओके ते व्याज हे देखील केंद्र सरकारचा खूप मोठा खर्च असतो. ओके हा एक खर्चाचा मार्ग झाला. मित्रांनो हे सोडून आता ते वरचे काय होते? केंद्र सरकारचे 100% केंद्र सरकार करणार होतं. ओके ह्याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकार काय करते? त्यांच्याकडे झालेले जे जमा झालेले पैसे असतात, जो कर असतो किंवा करा व्यतिरिक्त इतर मिळकत असते किंवा कर्जाने जी जमा झालेली असते किंवा कर्जा व्यतिरिक्त इतर जमा जी झालेली असते या सगळ्या मिळकती त्याचा काही भाग केंद्र सरकार हा ट्रान्सफर करते. ओके ट्रान्सफर करते म्हणजे हस्तांतरण करते. की शेवटी काय मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, शेवटी आपला देश आहे ना फेडरल स्ट्रक्चर आहे. ओके फेडरल म्हणजे काय? आपल्याकडे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकारे आहेत, भरपूर राज्य सरकारे आहेत. ओके आणि केंद्र सरकारामध्येच राज्य सरकार, बघा हे केंद्र सरकार आहे आणि ह्यामध्ये छोटे छोटे राज्य सरकार चालते. तर हे एकमेकांपासून वेगळे नाही. तर जर देशाला नीट चालवायचं असेल, देशाची अर्थव्यवस्था नीट चालवायची असेल, तर त्या केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांना सोबत घेऊन चालणं खूप महत्वाचं आहे. ओके त्यांना एकमेकांसोबत चालणं महत्वाचं आहे. ओके तर त्यांना एकमेकांना मदत करणं महत्वाचं आहे. आलेल्या आलेल्या कर्जाची आलेल्या मिळकतीचं हस्तांतरण करणं गरजेचं आहे. ज्या योजना ठरवल्या जातात, ज्या योजना लॉन्च केल्या जातात, ज्या योजनांची सुरुवात केली जाते, त्या योजना एकमेकांना सोबत घेऊनच चालवाव्या लागतात. ओके जे निर्णय घेतले जातात, बरेचसे निर्णय घेतले जातात. ओके जसं की जीएसटी बद्दल निर्णय आहे, किती कर लावायचा, कसा लावायचा, हे सगळे निर्णय एकमेकांना
सल्लामसलत करून घेतले जातात. ओके, फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळे. तर फेडरल स्ट्रक्चर आहे, तर त्यामध्ये केंद्र सरकार जे पैसे गोळा करते, कर्ज किंवा कर्जाव्यतिरिक्त, कर आणि कराव्यतिरिक्त ज्या काही मार्गातून त्या केंद्र सरकारला पैसा येतो, तो काय केला जातो, त्याचं हस्तांतरण केलं जाते वेगवेगळ्या मार्गातून. कोणाकडे, कोणत्या मार्गे? बघा, केंद्र सरकार पुरस्कृत योजना, याबद्दल आपण भरपूर योजनेबद्दल माहिती घेतली. मागचे लेक्चर तुम्ही काढून बघू शकता. केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजना कितीतरी चालतात आणि त्या केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनेमध्ये मित्रांनो, केंद्र सरकार काय करते, राज्यांना पैसे ट्रान्सफर करते, म्हणून त्याला ट्रान्सफर्स असा शब्द आहे. ओके, हस्तांतर करते, पैशाचं काय करते मित्रांनो, हस्तांतर करते केंद्र सरकार. ओके, त्यानंतर हे तर हस्तांतरण ठीक आहे. त्यानंतर वित्त आयोगाने ठरविलेले काही अनुदान असतात, म्हणजे हे हस्तांतर केल्यानंतर कदाचित काही पैसा उरत असेल. ओके, त्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायचं. नेमकं वित्त आयोग कोणते पैसे हस्तांतर करण्याची जबाबदारी घेते. ओके, कसा तो नेमकं डिव्हिजिबल पूल, ओके, ज्याला आपण त्याची विभागणी करू शकतो, ज्याचं आपण वितरण करू शकतो, असा जो पूल असतो त्याला इंग्रजीमध्ये पूल म्हणतात. ओके, POOL. पूल म्हणजे एका ठिकाणी जमा झाली, म्हणजे ज्या ठिकाणी एकाच प्रकारच्या गोष्टी जमा झाल्या त्याला पूलिंग म्हणतात. ओके, जसं एखाद्या पुलामध्ये पाणी असते, पाणी साचलेलं असते. ओके, आपण साठा करून ठेवतो पाण्याचा, तसंच एक डिव्हिजिबल पूल असते. ओके, म्हणजे जेव्हा कर गोळा केले जातात केंद्र सरकारतर्फे, तर साहजिक आहे त्यामध्ये राज्य सरकारांचा देखील वाटा असतो. ओके, तर कोणत्या पैशात राज्य सरकारांचा वाटा असतो त्याला डिव्हिजिबल पूल म्हणतात. मग ते राज्य सरकारला, जेवढी राज्य आहे, जेवढी केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांना एका टक्केवारीनुसार हस्तांतरण केलं जाते. हे कसं केलं जाते हे आपल्याला डिटेलमध्ये शेवटचा टॉपिक हाच असणार आहे. ओके, तर ते नंतर बघायचं. तर वित्त आयोगाने ठरवलेले जे अनुदान असते ते देखील केंद्र सरकारचा एक मोठा खर्च असतो. ओके, इतर अनुदान, कर्ज हस्तांतरण जे असतात ते देखील केंद्र सरकारला करावे लागतात. ओके, जसं की समजा अचानक कुठं आपत्ती आली, नैसर्गिक वगैरे आपत्ती आली, तरी देखील केंद्र सरकारला काय करावं लागते, एक पैशाचं हस्तांतरण करावं लागते राज्य सरकारांना. ओके, तरी बघा मित्रांनो, खर्च कसे केले जातात. सार्वजनिक खर्च एक केंद्र सरकार सगळा 100% केंद्र सरकाराचा खर्च करतो, किंवा हस्तांतरण करते, पैशाचं काय करते, हस्तांतरण करते राज्य सरकारांना. तर अशा प्रकारे केंद्र सरकार जे मिळकत जमा होते, कशातनं, एक करातून किंवा करा व्यतिरिक्त स्रोतातून किंवा कर्जातून किंवा कर्जा व्यतिरिक्त स्रोतातून जे पैसे जमा होतात, ओके, त्याचा वापर, त्याचा खर्च केला जातो. ओके, एक केंद्र सरकार 100% स्वतः लॉन्च केलेल्या योजनेवरती किंवा केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांवरती केला जातो, किंवा तो पैसा, मिळकतीतून मिळालेला पैसा हा राज्य सरकारांना हस्तांतर केला जातो. ओके, तर मित्रांनो, गेल्या काही वर्षात आपल्याकडे चार्ट आहे, या वर्षीच्या बजेटच्या डॉक्युमेंट मधनं हा चार्ट मी घेतलेला आहे. ओके, 2017, ओके, 17-18 पासून 2021-22 पर्यंत. ओके, 2017-18, 18-19, 20-21, ओके, 2017-18, 18-19, 19-20, 20-21 आणि 21-22. 21-22 चे अजून सुरू असल्यामुळे, ओके, म्हणजे कसं असते, तुम्हाला असं वाटत असेल की लगेचच सगळी आकडेवारी येते, नाही, बऱ्याच गोष्टी आहे ना चालतच असतात. त्यामुळं मागच्या 2-3 वर्षाच्या आकडेवारी ह्या येतच असतात, पुढचे 2-3 वर्ष येतच असतात. त्यामुळे बऱ्याचदा ते बजेटेड एस्टिमेट्स, रिवाइज्ड एस्टिमेट्स, ऍक्च्युअल एस्टिमेट्स, म्हणजे बजेटमध्ये काय अंदाज दिला होता, ओके, त्याचा सुधारित अंदाज काय आणि नेमका किती ऍक्च्युअल मध्ये किती भेटले वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. ओके, तर तुम्ही इथं चार्ट बघा मित्रांनो, त्या चार्टमध्ये तुम्हाला जो खर्च असेल तो 1 लाख करोड मध्ये असेल. जो खर्च दिला असेल तो काय, लाख करोडमध्ये दिला असेल. ओके, आपल्याला डिटेलमध्ये बघायचं नाही मित्रांनो, कोणत्या याच्यावरती किती खर्च झाला आणि किती टक्क्याने वाढला हे कोणी तुम्हाला विचारणार नाही. ओके, फक्त आपल्याला ट्रेंड बघायचा. ट्रेंड म्हणजे काय, गेल्या काही वर्षात, आता इथं कधीपासून आकडेवारी आहे, 17-18 पासून आहे. ओके, गेल्या काही वर्षात जे खर्च आहे, ओके, जे खर्च आहे ते खर्च कसं वाढतंय. ओके, कोणकोणत्या गोष्टींवरती, एस्टॅब्लिशमेंट आपण वरती बघितलं, संस्थांवरती, सेंट्रल सेक्टर स्कीम, केंद्र सरकारच्या योजनावरती किंवा केंद्र सरकार पुरस्कृत योजनावरती, किंवा फायनान्स कमिशनचे जे अनुदान असते, वित्त आयोगाचं जे अनुदान आहे त्याच्यावरती, ओके, किंवा
लोनवरती, ओके, ह्या सगळ्या गोष्टींवरती गेल्या 5 वर्षाचा ट्रेंड काय राहिला. ट्रेंड म्हणजे काय, गेल्या 5 वर्षात तो वाढत आहे का कमी होत आहे, त्याची जर्नी कशी आहे, त्याचा प्रवास कसा आहे. ओके, तर प्रवास असा अंदाज लावू शकतो असा आहे का, ओके, किंवा अंदाज लावू शकत नाही, कधी कमी कधी जास्त, अचानक कमी अचानक जास्त, असं काही होत आहे का. ओके, तर ह्याचा हा ग्राफ दिलेला. ओके, तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, जर एक तुम्ही 2017च्या असं वरती इथं टोटल जिथं खर्च इथं दाखवलेला आहे, असा 20 लाख करोड, इथं जी आकडेवारी दिली आहे, ओके, तो खर्च कशात दिला, लाख करोड मध्ये दिला मित्रांनो. ओके, तुम्ही जर इथून एक लाईन काढली मित्रांनो, सगळ्यांना जोडणारी, तर तुम्हाला एक प्रकारे मित्रांनो एक गोष्ट कळेल, आणि स्पष्ट आहे ते, त्यासाठी काही रॉकेट सायन्स खूप भरमसाठ ज्ञानाची गरज नसते. सरळ सरळ तुम्ही बघू शकता. तुम्ही 8वी 9वी मध्ये देखील ग्राफ कसे जोडतात ते बघितलं असेल. तुम्ही जर अशा लाईन जोडून बघितलात, तर मित्रांनो एक गोष्ट कळेल तुम्हाला, की कुठं ना कुठं तुम्ही एक गोष्ट म्हणू शकता, की जो खर्च आहे केंद्र सरकारचा किंवा हस्तांतरणाचा, केंद्र सरकारचा, फक्त केंद्र सरकारचा किंवा ते केंद्र सरकार हस्तांतरण केल्या सगळे मिळून, ओके, जो एकूण सार्वजनिक खर्च आहे केंद्र सरकारद्वारे केला जाणारा, तो कसा वाढतोय गेल्या काही वर्षापासून. म्हणजे तुम्ही जर जास्त डेटा घेतला तर कदाचित तुम्हाला जास्त इन्क्रीजिंग ट्रेंड म्हणजे वाढता ट्रेंड दिसेल मित्रांनो. लक्षात घ्या, ट्रेंड म्हणजे काय, एक त्याचा मराठीत काय म्हणतात त्याला, एक स्वभाव. ओके, गेल्या काही वर्षापासून काय होते, वाढत आहे का कमी होत आहे का कॉन्स्टंट आहे, तसाच आहे का कधी वाढतोय कधी कमी होते, सांगता येत नाही. नेमकं आपल्याला एक अंदाज बांधता येत नाही, की वाढतच आहे असं म्हणू शकत नाही किंवा कमीच होत आहे असं म्हणू शकत नाही. असं काय आहे का त्यात. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर ग्राफ बघितला 2017-18 पासून ते 21-22 पर्यंत, तर तुम्हाला सहज कळेल की हा केंद्र सरकारचा खर्च काय वाढतोय. केंद्र सरकारचा खर्च काय होतोय, वाढतोय. आणि चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, विकसनशील देशात हा सार्वजनिक खर्च जो असतो तो वाढतोच. कारण तो देश हा प्रगती पथावर असतो, तो देश प्रगती करत असतो, आणि प्रगती करणाऱ्या देशांना भरपूर प्रमाणात खर्च करावे लागतात. मग ते आयातीच्या रूपात असेल, आयात कशाची होते, भांडवली स्वरूपाच्या वस्तूंची होते. निर्यात करावी लागते, निर्यात कशाची होते, तर जनरली ॲग्रीकल्चर प्रोडक्टची होते. ओके, कृषीच्या उत्पादनाची होते, मसाल्यांची होते. ओके, किंवा ज्या भांडवली वस्तू आपण आयात केल्या त्याचा वापर करून काही गोष्टी बनवलेल्या असतात, आपण काही वस्तू आणि सेवा बनवल्या असतात, त्याची निर्यात केली जाते. तर विकसनशील देशाची ही एक एक प्रकारचा हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचा खर्च काय असतो, वाढतच असतो. त्याचा खर्च काय असतो मित्रांनो, वाढतच असतो. ओके, तर 17-18 ते 21-22 जर एवढाच ट्रेंड बघितला 5 वर्षाचा, तर सरळ सरळ कळेल की हा खर्च काय होतोय, वाढतोय. आपल्याला आता बघायचं आहे की नेमका हा खर्च कोणकोणत्या कारणामुळे वाढत असेल. ओके, आणि जवळजवळ तुम्ही जर बघितलं ना गेल्या 5 वर्षाचं, तर ते कारण जवळजवळ सेमच आहे. कारण काय, सेमच आहे. कारण काही खर्च असतात जे तुम्हाला पूर्वी त्याला शब्द असायचा नॉन प्लान्ड, म्हणजे ते प्लॅनिंग करू शकत नाही तुम्ही त्याची, किंवा प्लॅन करायची गरज पण पडत नाही, तुम्हाला ते करावेच लागतात. ओके, आता तो शब्द काढून टाकलाय, पण पूर्वी असायचा तो शब्द, आणि काढून टाकून खूप दिवस झाले नाही. ओके, नॉन प्लान्ड असा शब्द आहे. ओके, ज्याला ज्याला व्यवस्थापन करायची गरज नाही, ते तुम्हाला करावेच लागतात खर्च. ओके, तर असे भरपूर खर्च असतात, ते करावेच लागतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात जे सार्वजनिक खर्च वाढतोय, त्याची काय काय कारणं आहेत, काय काय कारणं आहेत बघा. निवृत्ती वेतन मित्रांनो, पेन्शन जे असते, केंद्र सरकारचे जी लोक असतात, जे रिटायर होतात, त्यांचं जो पेन्शन असतो, तो पेन्शन काय असतो, दरवर्षी तो पेन्शनचा खर्च वाढतोय. कारण दरवर्षी जास्तीत जास्त लोक रिटायर, दरवर्षी काय होतं, ऍड होतात. बघा, या वर्षी समजा 1 लाख लोक रिटायर झाली, काल्पनिक आकडा सांगतोय, पुढच्या वर्षी 1 लाख झाली, तर या वर्षीचे पण आले, त्याच्यात पुढच्या वर्षीचे पण आले, तर तिथे दोन काय असतात, ऍड होत राहतात. ओके, तर निवृत्ती वेतन हे देखील एक खूप मोठं कारण आहे सार्वजनिक खर्चाच्या वाढीचं. सुरक्षा खर्च मित्रांनो, डिफेन्स वरती जो खर्च असतो आपल्या देशाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. ओके, चीन सोबत आपलं काही चांगलं जमत नाही, पाकिस्तान सोबत नेहमी आपला वाद असतो. ओके, आणि चीन बऱ्याच जणांना आपल्या विरोधात देखील उकसण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, भडकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना देखील आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. त्यांच्यासोबत आपल्याला एक चांगलं धोरण राबवावं लागतं, जेणेकरून
ते आपल्या विरोधात काही त्यांच्या देशाचा वापर होत नाही. ओके. मध्यंतरी नेपाळचा बऱ्याच प्रमाणात चीन काय करत होता, नेपाळला आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाद्वारे. ओके. आणि त्यांचा सगळ्यात मोठा मार्ग जे चीनची सवय आहे ते कर्ज देऊन देशांना आपल्याकडे करणे. ओके. कर्जरूपी मदत करणे, तिथं कामं करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे, या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला ह्या गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा खर्च करावा लागतो आणि जो की खूप मोठा असतो मित्रांनो. ओके. अनुदान मित्रांनो, आपण बघितलं जेव्हा आपण फार्म सबसिडीज म्हणजे त्या कृषी अनुदानाबद्दल आपण डिस्कशन करत होतो कृषी चॅप्टर मध्ये, तिथं बघितलं आपण. तर फार्म सबसिडीज म्हणजे कृषीवरती आपण खूप मोठा खर्च करतो. अशा भरपूर सबसिडीज आहेत मित्रांनो, जसं की फर्टिलायझर्स. ओके. खतांवरती आपण भरपूर अनुदान, केंद्र सरकार भरपूर मोठं अनुदान देते खतांवरती. अन्न अनुदान म्हणजे अन्नावरती अनुदान खूप मोठ्या प्रमाणावर दिलं जातं. तुम्हाला आठवत असेल तो आकडा 1,63,000. ओके. जवळजवळ 1,63,000 करोड एवढं आहे ना एक अनुदान. ओके. केंद्र सरकारने दिलं होतं. ओके. अन्न अनुदान एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्न अनुदान केंद्र सरकारने दिलं होतं मागच्या काही गेल्या वर्षी. ओके. बजेटेड आकडा आहे गेल्या वर्षीचा. ओके. तुम्ही मागचे लेक्चर काढून बघितलं तर हा आकडा तुम्हाला कळेल. ओके. तर केंद्र सरकार काय करते, बऱ्याच प्रकारचे अनुदान देते. 3 प्रकारचे महत्वाचे अनुदान म्हणजे खतांवरती अनुदान दिलं जाते, अन्नावरती अनुदान दिलं जाते. तुम्हाला आठवत असेल अन्न सुरक्षा मिशन बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेतली होती. ओके. त्यावरती अनुदान दिलं जाते. लोकांना स्वस्त धान्याच्या दरात, स्वस्त धान्याच्या दुकानात, स्वस्त दरात, ओके, कमी पैशामध्ये अन्नाचा पुरवठा केला जातो. ओके. वेगवेगळ्या गहू, तांदूळ याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी अनुदानाची गरज असते. ओके. पेट्रोलियम प्रोडक्ट्स मित्रांनो लक्षात घ्या, पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती जेवढे पेट्रोल डिझेल असेल त्यावरती त्यावरती देखील अनुदान दिलं जाते. ओके. अनुदान दिल्यानंतर ही किंमत आहे, लक्षात घ्या. केंद्र सरकार ओके अनुदान देते म्हणून ही किंमत आहे. अनुदान दिलं नसतं तर आणखी ती किंमत वाढायची शक्यता असते. त्या सबसिडीवरती, अनुदानावरती केंद्र सरकारचा खूप मोठा खर्च होतो. ओके. खूप मोठा खर्च होतो आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही वर्षात ओके सगळे सरकार करतात. ह्याची सुरुवात मोठ्या प्रमाणावरती एनडीए मध्ये झाली होती 1999 पासून. अटलजींची जेव्हा सरकार होती, काँग्रेसने देखील केले, युपीएने केलेलं आहे, ते एनडीए करते, आताचं बीजेपी गव्हर्नमेंट पण ते करते. हळूहळू काय होते, तुम्ही जर भारतीय अर्थव्यवस्थेची जर वैशिष्ट्य बघितलं मित्रांनो, हळूहळू सार्वजनिक खर्चाचं जे प्रमाण आहे ते कमी करायचा प्रयत्न करते. म्हणजे एस्पेशली कशावरती, हे जे संस्था जे असतात केंद्र सरकारच्या संस्था, ओके, हा जो एस्टॅब्लिशमेंट खर्च आहे मित्रांनो, एस्टॅब्लिशमेंट ओके, त्याच्यावरती किंवा सबसिडीज वरती, अनुदानावरती खर्च कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे आणि हा प्रयत्न गेली 20-25 वर्ष सुरू आहे. ओके. हळूहळू बघा तुम्ही अग्निपथ जी नवीन योजना आहे, ओके, त्याच्यातलं अग्निपथ योजनेमागे एक कारण, भरपूर कारण आहेत. ओके. त्याच्यातलं एक कारण आहे ना, सरकारचा जो सार्वजनिक खर्चाचा बोजा आहे तो कमी करणे देखील एक कारण आहे. म्हणजे तर हळूहळू काय होते, एक ट्रेंड सुरू आहे की सार्वजनिक खर्च हे कमी करण्याचा प्रयत्न करतात. एकूण एकत्रितपणे सार्वजनिक खर्च वाढतोय कारण अर्थव्यवस्थेचा जो आकार असतो तो वाढतोय. पण तसं बघायला तर जे संस्थांवरती खर्च केला जातो, तो डिफेन्सवरती खर्च केला जातो, तो कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहील. ओके. इतर खर्चाची कारणे काय काय असू शकतात, इतर कारणे काय काय असू शकतात, ईशान्येकडील राज्यांचा विकास. ओके. लुक ईस्ट पॉलिसी बद्दल तुम्हाला माहित असेल. ईशान्येकडील राज्यांवरती युपीएच्या दुसऱ्या काळात, युपीए 2 मध्ये आणि आत्ताचं जे एनडीएचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, त्यामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. ईशान्येकडील राज्यांचा विकास करण्यासाठी भरपूर प्रमाणावरती खर्च करण्यात येतोय. ओके. त्यानंतर व्याज. ओके. खर्च करायचा आहे, पैसा तर लागतो आणि पैशाचा एक स्रोत काय आहे, मिळकतीचा एक स्रोत आपण बघितलं, व्याज आहे. ओके. मिळकतीचा एक स्रोत काय, कर्ज आहे आणि कर्ज असेल तर व्याज आलं, तर ते व्याजासाठी देखील पैसा खर्च करावा लागतो. ग्रामीण विकासासाठी पैसा खर्च करावा लागतो. कर प्रशासन मित्रांनो, कर फक्त लावून चालत नाही, त्याचं प्रशासन करावं लागतं, त्याला चालवावं लागतं. ओके. कर गोळा करणे. ओके. म्हणजे काही लोकांचे रिफंड असतात, म्हणजे काही कर पैसे परत मिळतात. ओके. जीएसटी जेव्हा आपण वाचू, जीएसटी बद्दल जेव्हा आपण माहिती घेऊ, तिथं आपल्याला हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळणार आहे. ओके.
तर कर फक्त लागू करून चालत नाही, त्याला गोळा करणे, त्याचा लेखाजोखा ठेवणे, त्याची माहिती उपलब्ध करून देणे, या सगळ्या गोष्टी करामध्ये येतात. तर त्याचं प्रशासन चालवण्यासाठी देखील पैसा लागतो. भरपाई उपकर, ओके, तर 2017 पासून हा एक नवीन खर्च ऍड झालेला आहे सार्वजनिक खर्चामध्ये. ओके, की केंद्र सरकार राज्य सरकारांना, कारण जीएसटी लागू झाल्यामुळे त्यांचा जो त्यांची जी मिळकत आहे, त्यांचा जो महसूल आहे कमी झालाय, तर त्यांना उपकराच्या मार्फत पैसे जमा करून भरपाई दिली जाते. ते देखील खर्चाच्या वाढीचं कारण आहे. राज्यांना हस्तांतरण आपण बघितलं. ओके, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असतात, केंद्र सरकार पुरस्कृत ज्या गोष्टी असतात, ओके, त्यासाठी राज्यांना हस्तांतर करावं लागतं किंवा फायनान्स कमिशन ठरवून देते की राज्य सरकारांना एवढा एवढा पैसा तुम्ही हस्तांतर करा. ओके, केंद्रशासित प्रदेशांचा विकास खर्च, केंद्रशासित प्रदेशांचा विकास करायचा असतो, त्यांचा वेगळा खर्च. ही सगळे काय मित्रांनो, खर्चाची कारण आहेत. ही सगळी काय मित्रांनो, खर्चाची कारण आहेत. ओके, आणि गेल्या काही वर्षात खर्च वाढीचे कारण आहे. ओके, मग हा खर्च बऱ्याच प्रमाणात, आणि हे जवळजवळ 2002-3 पर्यंत झालं मित्रांनो. हा खर्च जेव्हा केंद्र सरकार करायचं, त्याच्यात एक मनमानीपणा चालायचा. म्हणजे त्याच्यात असं नियमावर आधारित काही प्रणाली नव्हती, काही सिस्टम नव्हती, की खर्च केंद्र सरकारचा असाच झाला पाहिजे, ओके, इकडं नसायला पाहिजे, तिकडं असायला पाहिजे, ह्याच्यावरती काही नियम असे बनले नव्हते. किंवा जे वित्तीय तूट आहे, म्हणजे खर्च जास्त आणि मिळकत कमी, ह्याच्यावरती कसं लगाम लावता येईल, ओके, ह्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवता येईल, ह्यावरती काही नियम बनवली नव्हती. ह्यावरती सगळ्यात मोठा नियम बनवण्यात आला, एक कायदा पास करण्यात आला 2003ला. त्या कायद्याचं नाव आहे FRBM, ओके, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट, असं त्या कायद्याचं नाव आहे. मित्रांनो, आता पुढचा जो टॉपिक असेल आपला, तो सार्वजनिक खर्चांबद्दल आपण एवढी माहिती घेतली, पण सार्वजनिक खर्च कुठं करायचा, कसं करायचा, त्यावरती काही नियंत्रण असायला पाहिजे का? नियंत्रण असलं तर कसं असायला पाहिजे? ओके, तर ह्यासाठी काही नियम तयार करण्यात आले, ह्यासाठी सार्वजनिक खर्चामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. तर मित्रांनो, पुढचे ते 3 टॉपिक असतील आपले, ते सार्वजनिक खर्च कसा करायचा, त्या गोष्टींमध्ये काय काय सुधारणा केंद्र सरकारने आजपर्यंत केलेल्या आहेत, त्यातल्या 3 महत्वाच्या सुधारणा. एक म्हणजे FRBM ऍक्ट, कायदा 2003 मध्ये झाला. दुसरं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरळ लाभ हस्तांतरण, म्हणजे लोकांच्या खात्यात पैसे, जेणेकरून भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, लाभार्थ्यांना सरळ लाभ भेटला पाहिजे. लिकेजेस, म्हणजे मध्येच गळती ज्याला म्हणतो आपण, पैशाची गळती, म्हणजे वरतून पैसा जेव्हा खालपर्यंत येतो, तर मध्ये भ्रष्टाचाराने वेगवेगळ्या कारणाने पैशाची गळती होते. ओके, तर तो झाल्यानंतर सरकारचा खर्च वाढतो, तर तो कमी करण्यासाठी DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि निर्बंध मुक्ती, जसं की पेट्रोलच्या किमतींचं नियंत्रण मुक्ती करण्यात आली. ओके, अगोदर काय, सरकार हस्तक्षेप करून त्या किमती ठरवण्यामध्ये योगदान असायचं, त्यामुळे सरकारचा खर्च वाढायचा. तर या 3 सुधारणा, कोणकोणत्या सुधारणा मित्रांनो? FRBM ऍक्ट, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि निर्बंध मुक्ती किंवा नियंत्रण मुक्ती. ह्या 3 सुधारणेतून सरकारने कसा आपला सार्वजनिक खर्च कमी करायचं ठरवलं, ह्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची. ओके, तर मित्रांनो, FRBM चा अर्थ काय? FRBM, ओके, F म्हणजे फिस्कल, ओके, R म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी, B म्हणजे बजेटरी, आणि M म्हणजे मॅनेजमेंट. ओके, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट. त्याचा अर्थ काय? फिस्कल या शब्दाचा अर्थ बघा इकॉनॉमिक्स मध्ये कसा असतो. फिस्कल मध्ये 3 गोष्टी येतात. तुम्हाला आठवत असेल, मी एका मागच्या लेक्चर मध्ये देखील कव्हर केलं होतं. फिस्कल मध्ये एक येते सरकारचा रेव्हेन्यू, म्हणजे महसूल. आता महसूल गोळा झाला म्हणजे खर्च करायलाच गोळा करतात ते, त्यामुळे त्याचा दुसरा पार्ट आला एक्सपेंडिचर, म्हणजे खर्च. म्हणजे एक झाला महसूल, दुसरी गोष्ट झाली खर्च, आणि तिसरी गोष्ट, जर खर्च जास्त असेल, महसूल कमी असेल, तर सरकारला काय करावं लागतं? कर्ज घ्यावं लागतं. आणि त्यामुळे तिसरी गोष्ट आहे पब्लिक डेट किंवा सार्वजनिक कर्ज. ओके, ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्रितपणे आपण बघतो, त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, त्याला फिस्कल म्हणतात. त्याच्याशी निगडीत जेवढ्या गोष्टी असतात त्याला आपण शब्द वापरतो मित्रांनो, फिस्कल, FISCAL. ओके, कधी जर चुकून तुम्हाला मराठीत दिलेलं नसेल, इंग्रजीतच असेल, तर तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यात 3 गोष्टी आल्या. एक महसूल, म्हणजे इन्कम, मिळकत,
दुसरं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आणि जर आपला खर्च जर खर्च म्हणजे एक्सपेंडिचर जर महसुलापेक्षा मिळकतीपेक्षा जास्त असेल तर काय होते, आपल्याला उधारी काढावी लागते. ओके, सरकारला काय करावं लागते, एक कर्ज काढावं लागतं. आणि ते कर्ज, अशा तीन गोष्टी एकत्रितपणे ना फिस्कल या शब्दाखाली येतात. ओके, इंग्रजीमध्ये त्याला फिस्कल शब्द आहे. मराठीत तुम्हाला असा काही शब्द भेटणार नाही फिस्कलसाठी, मी स्पष्ट सांगतो. ओके, तुम्ही शोधून मला सांगू शकता, पण असं ऍक्च्युली तुम्ही वित्तीय जास्तीत जास्त काय म्हणू शकता, वित्तीय वित्त हा शब्द वापरू शकता त्याला. ओके, त्याला फायनान्स देखील म्हणतो आपण. ओके, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंटचा अर्थ काय होतो. फिस्कल म्हणजे ह्या तीन गोष्टी, रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ह्या तीन गोष्टी आहे ना जबाबदारीने करायच्या. रेव्हेन्यू गोळा करताना जबाबदारीने. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा खर्च करतो, ओके, जेव्हा खर्च केला जातो ती गोष्ट कशी झाली पाहिजे, जबाबदारीने झाली पाहिजे. सगळ्यात मोठा हा पार्ट आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे डेट. रेव्हेन्यू पेक्षा जास्त खर्च आणि कर्ज, दोन गोष्टी, खर्च आणि कर्ज. ओके, ह्या दोन गोष्टी काय जबाबदारीने झाल्या पाहिजेत. आणि अशा जबाबदारीने ह्या गोष्टी करून आपले जे बजेट असते, आपले जे एक लेखाजोखा असतो किंवा अंदाजपत्रक असते जे देशाचं, की कसं आपण भविष्यात महसूल गोळा करणार आहोत, कसं त्याचा खर्च करणार आहोत, आणि खर्च जर महसुलापेक्षा जास्त असेल तर कसं आपण कर्ज उचलणार आहोत मार्केटमधनं किंवा बाहेरून. ओके, त्याचं जे व्यवस्थापन असते त्याला बजेट म्हणतो. त्याचं अंदाजपत्रक बांधणं म्हणजे काय, अंदाज बांधणे म्हणजे बजेट करणे. ओके, तर त्याचं जे व्यवस्थापन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जबाबदारीने करणे म्हणजे फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट. तर मित्रांनो, ह्याची सुरुवात 2003 ला झाली. ओके, एनडीएचं सरकार होतं, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. अटलजी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते आपले. ओके, तर नेमकं काय करण्यात आलं बघा, 2003 ला हे पारित करण्यात आलं कायद्याच्या रूपात. लक्षात घ्या, हे विधेयक आहे, हे अधिनियम आहे, विधेयक नाही सॉरी, अधिनियम आहे, कायदा आहे. ओके, त्यामध्ये नियमावर आधारित सार्वजनिक खर्चाचं धोरण बनवण्यात आलं. म्हणजे अगोदर नियम नसायचा, म्हणजे सरकारचे एक प्रकारे स्वभाव किंवा मनमानी म्हणा तो चालायचा, की ह्या गोष्टीवर खर्च करायचा असं सरकारने करून टाकला, या गोष्टीवरचा खर्च कमी करायचा सरकारने कमी करून टाकला. मग त्याच्यात वित्तीय तूट, ओके, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज ह्यावरती काही नियम नसायचे, की नियमानुसार काही व्हायचं नाही. आणि त्यामुळं 2003 ला, त्याच्या अगोदरही भरपूरदा याची गरज भासली होती, पण 2003 ला कायद्यामार्फतच हे करण्यात आलं, कायदा बनवण्यात आला. त्याचं नाव FRBM ऍक्ट, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट. ओके, असं होतं. तर त्यावर नियम बनवण्यात आले. तर त्या नियमामध्ये सार्वजनिक खर्चावर आणि कर्जावर एक मर्यादा ठेवली जाते. ही मर्यादा ठेवली जाते. ओके, आता नेमकी मर्यादा काय बघूया आपण. ओके, काय झालं मित्रांनो, 2003 नंतर 2018 मध्ये, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा करण्यात आली. आणि आपण त्या सुधारणा बघणार आहोत, जुन्या सुधारणा आपण बघणार नाही, त्या जुन्या गोष्टी आपण बघणार नाही. 2018 मध्ये जेव्हा याच्या सुधारणा झाल्या तेव्हा काय काय टार्गेट ठेवण्यात आले ते बघूया. वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. ओके, मी म्हणलो होतो थोड्या वेळापूर्वी फिस्कलला जास्तीत जास्त तुम्हाला वित्तीय शब्द भेटतात, त्याला फायनान्शियल पण म्हणतो आपण. ओके, वित्तीय तूट 3% आणणे 2020-21च्या शेवटपर्यंत. बघा, 2020-21 संपेपर्यंत 2018 मध्ये सुधारित FRBM जो ऍक्ट आला, सुधारणा करण्यात आली, त्याच्यामध्ये असं लिहिलं की 3%, ओके, GDPच्या 3% वित्तीय तूट असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे. आणि जर जास्त असेल तर ती हळूहळू 2020-21च्या शेवटपर्यंत 3%वर आणणे हे टार्गेट आहे. ओके, सार्वजनिक कर्ज हे GDPच्या 60% असायला पाहिजे. आणि केंद्र सरकारचं कर्ज जे आहे GDPच्या 40% आहे. सार्वजनिक म्हणजे सगळंच कर्ज. ओके, तो संपूर्ण जे आपल्या भारतावरती कर्ज असेल. ओके, जनरल गव्हर्नमेंट बजेट म्हणजे त्याच्यात राज्य सरकार आले आणि केंद्र सरकार आले, ते जे कर्ज असेल मित्रांनो, जनरल गव्हर्नमेंट डेट जो कर्ज असेल ते 60%वरती, आणि केंद्र सरकारचं कर्ज हे 40%वरती आलं पाहिजे. कशाच्या, GDPच्या. ओके, GDPच्या कसं असलं पाहिजे, 40% आणि 60% असं. ओके मित्रांनो, एक मिनिट. सार्वजनिक कर्ज म्हणजे त्याचं राज्य सरकार केंद्र सरकारचं दोन्हीच सार्वजनिक कर्ज कितीवर आलं पाहिजे, 60%वरती. आणि केंद्र सरकारचं कर्ज, ओके, डेट, DEBT, डेट म्हणजे कर्ज, हे 40%वर आणणं हे FRBM ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे. त्याने काय होणार मित्रांनो, तर खर्चावरती नियंत्रण. वित्तीय तुटीचा अर्थ काय, फिस्कल डेफिसिटचा अर्थ काय, की एकूण खर्च आणि एकूण मिळकत
ह्याचा जो फरक असतो आणि जेव्हा खर्च हे मिळकतीपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण वित्तीय तूट म्हणतो. ओके, त्याच्यात महसुली तूट आणि भांडवली तूट दोन्ही आले, त्याला फिस्कल तूट असा शब्द आहे. ओके, फिस्कल डेफिसिट असा शब्द आहे. तर ते 3% आणणे म्हणजे काय, कर्जाचं काय झालं, कर्जाचं काय झालं, खर्चाचं. ओके, खर्च. ओके, एक्सपेंडिचरचं काय झालं पाहिजे, एक तर्कसंगतीपणा आला पाहिजे, त्याच्यात एक रॅशनलाइज झालं पाहिजे. रॅशनलाइज म्हणजे त्याला एक कारण पाहिजे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर खर्च करत असाल किंवा एखाद्या गोष्टीसाठी कर्ज घेत असाल तर त्याच्यासाठी एक कारण पाहिजे, त्याच्यासाठी एक कारण असलं पाहिजे. म्हणजे मुळात काय, FRBM ऍक्ट दोनच गोष्टींबद्दल जास्त चर्चा करतो, मी थोड्या वेळापूर्वी बोलण्यासारखं. एक आहे सार्वजनिक खर्च, ओके, आणि दुसरा आहे एक मिनिट, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज. ओके, ह्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मुळात हा कायदा आणलेला होता. ओके, देशाचं संरक्षण, राष्ट्रीय आपत्ती, कृषी उत्पादन घट सुधारणा करणे, स्ट्रक्चरल, ज्याला आपण देशामध्ये काही जर स्ट्रक्चरल चेंजेस करायचे असतील, ओके, संघटनेमध्ये संघटनात्मक बदल जर देशात घडून आणायचे असतील आणि उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट होत असेल, अशा कारणांसाठी हे टार्गेट थोडंसं डेव्हिएट होऊ शकते, तोडलं जाऊ शकते. म्हणजे 3%च्या ऐवजी थोडंसं जास्त डेफिसिट झालं तर चालेल, म्हणजे खर्च जास्त झाले तर चालेल. डेफिसिट जास्त म्हणजे खर्च जास्त, मिळकतीपेक्षा खर्च जास्त नाही. पण तो खर्च जास्त म्हणजे किती, जीडीपीच्या 0.5% जास्त नसायला पाहिजे. म्हणजे जर ह्या टार्गेट पासून दूर जायचं असेल, 3% टार्गेट आहे, दूर जायचं असलं तरी 3.5% पेक्षा जास्त नको. ओके, 3.5 पेक्षा जास्त नको, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आणि कधी हे शक्य, म्हणजे कधी हे करू शकते सरकार, देशाच्या संरक्षणासाठी काही खर्च आला असेल, राष्ट्रीय आपत्ती आली असेल, कृषी उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असेल, सुधारणा काहीतरी संघटनात्मक बदल करत आहे आपण, देशामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही पैसा खर्च झाला असेल, उत्पन्नामध्ये, ओके, उत्पन्न, देशाचं उत्पन्न जे आहे त्यामध्ये जर घट झाली असेल, ओके, तर हे टार्गेट जे 3%चं आहे, ओके, बघा ते 2020-21 पर्यंत त्याच्यात घट होऊ शकते. किंवा जे टार्गेट जीडीपीच्या, सार्वजनिक कर्जाचं टार्गेट जे जीडीपीच्या 60% आहे, किंवा केंद्र सरकारचं जे कर्जाचं टार्गेट आहे 40% आहे, त्यामध्ये एक जीडीपीच्या 0.5%, 1/2 म्हणजे अर्धा, 1.5 नाही, 1/2 म्हणजे अर्धा, 0.5% जीडीपीच्या ते टार्गेट आपण थोडंसं डेव्हिएट, म्हणजे त्याच्यापासून आपण थोडंसं दूर जाऊ शकतो असं. मागच्या 4 तिमाहीच्या सरासरीपेक्षा 3% जर जास्त वृद्धी दर असेल, 3% जर जास्त वृद्धी दर असेल, ओके, मागच्या 4 तिमाही म्हणजे 3 महिन्याचा एक ग्रुप जो असतो, तिमाही म्हणतात, असे 4 ग्रुप म्हणजे टोटल 12 महिने. ओके, म्हणजे 1 वर्ष. इथं लिहिलं जाणून बुजून मी तुम्हाला, की तिमाही जर कळालं नाही तर 4 तिमाहीचा 1 वर्ष होतं. ओके, तर मागच्या 4 तिमाहीच्या सरासरीपेक्षा, मागच्या 4, समजा 3 म्हणजे गेल्या 12 महिन्याचा, मागच्या 12 महिन्याचा सरासरी काढला आपण, कशाचा, उत्पन्न वाढीचा. ओके, उत्पन्न वाढीचा, देशाच्या उत्पन्न वाढीचा जर सरासरी काढला आणि तो जर 3% पेक्षा जास्त आला, मित्रांनो बघा, वाक्य खूप महत्वाचं आहे, मागच्या 12 महिन्याचा म्हणजे 4 तिमाही, 4 तिमाहीचा, 4 तिमाही म्हणजे 12 महिने, जर वृद्धी दर 3% पेक्षा जास्त असेल, ओके, तर तुटीचं टार्गेट, जे टार्गेट वरती होतं, ओके, 1/4ने कमी करणे भाग आहे. ते FRBM ऍक्ट मध्येच लिहिलं आहे, 2018 मध्ये ते सरळ लिहिलेलं आहे, की जे तुटीचं टार्गेट आहे ते 3%चं 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25%. ओके, त्याच्याने ते टार्गेट कमी केलं पाहिजे, म्हणजे ते टार्गेट 2.75% केलं पाहिजे. जर वृद्धी दर सरासरी गेल्या एका वर्षाचा 4 तिमाहीचा सरासरी जर वृद्धी दर, आपल्या देशाच्या प्रगतीचा दर, राष्ट्रीय उत्पन्नाचा दर जर 3% पेक्षा जास्त असेल, साहजिक आहे, जर तुमची प्रगती होत असेल तर तुमचा खर्च काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे, असं त्याचं एक लॉजिक आहे. ओके, तर ही एक सगळ्यात महत्वाची सुधारणा 2003 ला त्याचा कायदा बनवण्यात आला आणि नंतर 2003 नंतर 2018 मध्ये त्याच्या सुधारणा झाल्या आणि 2018च्या सगळ्या सुधारणा आपण बघितल्या. ओके, अजून काय करता आलं असतं असं गव्हर्नमेंट जेव्हा विचार करत होतं, तेव्हा 2013ला जेव्हा युपीएचं गव्हर्नमेंट होतं, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्याचे पंतप्रधान होते देशाचे आपल्या, ओके, तेव्हा जानेवारीमध्ये, ओके, तंत्रज्ञानाचा चांगला वापर कर, ज्याच्यात होईल असं एक योजना आखण्यात आली, एक पॉलिसी होती, एक धोरण होतं, त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सरळ लाभ हस्तांतर. म्हणजे लाभ जर, बघा, केंद्र सरकार राज्य सरकारचे भरपूर लाभ असतात,
लाभार्थ्यांसाठी ते बनलेले असतात, लोकांसाठी ते बनलेले असतात. तर ते सगळे लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ओके, लोकांपर्यंत ते लाभ नेण्यासाठी पहिलं काय असायचं, ते कम्प्युटराइज नसायचं. समजा आता एलपीजी गॅस सिलेंडर बाबत बघूया आपण. एलपीजी गॅस सिलेंडरची जी सबसिडी मिळायची मित्रांनो, ती कोणाला मिळायची? ऑइल मार्केटिंग कंपनीजला मिळायची. ओके, समजा माझ्या घरी इंडेनचं गॅस असेल, INDANE, ओके, INDANE, इंडियन नाही, इंडेन असा शब्द आहे. एक ऑइल मार्केटिंग कंपनीचं गॅस सर्व्हिस आहे, ओके, इंडेन. ह्याची जर सबसिडी असेल तर पूर्वी काय व्हायचं, 2013च्या अगोदर ही सबसिडी OMC, ऑइल मार्केटिंग कंपनी, ज्यातर्फे हे दिलं जाते, ओके, भारत पेट्रोलियम, त्याच्या खात्यात जमा व्हायची. ओके, तर ह्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार, लिकेजेस म्हणजे गळती असायची, पैसा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार की नाही याच्या शाश्वती नसायची, त्याच्यावरती लक्ष ठेवणं देखील अवघड असायचं. त्यामुळे सरकारने काय केलं, एक योजना आणली, एक धोरण आणलं, त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो. ओके, DBT. ओके, बऱ्याच जणांनी शब्द ऐकला असेल. ज्यांना स्कॉलरशिप मिळते, ओके, त्यांना महाडीबीटी नावाचं एक पोर्टल असते. ओके, त्यावरती महाडीबीटी मधला DBT जो वर्ड आहे तो हा आहे, सरळ लाभ हस्तांतर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. नेमकं काय आता याचं काय बघू. जानेवारी 2013 मध्ये याची सुरुवात झाली. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, लाभार्थ्यांना सरळ लाभ देण्यासाठी सरळ लाभ हस्तांतरण म्हणजे DBT सुरू करण्यात आले. नियोजन आयोगाने याची सुरुवात केली, नंतर ही सार्वजनिक खर्च विभागाकडे देण्यात आली. ओके, फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर, ओके, वित्त मंत्रालयाच्या अंडर एक सार्वजनिक खर्च म्हणजे एक्सपेंडिचर डिपार्टमेंट असतो. ओके, सुरुवात नियोजन आयोगाने केली, तेव्हा नियोजन आयोग शब्द होता, आता त्याचा नीती आयोग आहे. पण त्याला 2015ला कोणाकडे देण्यात आलं? सार्वजनिक खर्चाचा जो विभाग आहे, वित्त मंत्रालय, त्यांच्याकडे देण्यात आलं. ओके, सुरुवात ह्याची 43 जिल्ह्यातून झाली मित्रांनो 2013ला. नंतर 78 जिल्ह्यांचा याचा समावेश करण्यात आला आणि सुरुवातीला विद्यावेतन म्हणजे स्कॉलरशिप, महिला बाल विकास आणि कामगार कल्याण विकासाशी निगडीत योजनांचा ह्याचा समावेश करण्यात आला. म्हणजे ह्या योजनेमध्ये जो लाभ मिळतो मित्रांनो, पैसे रुपये असो का इतर असो, पैसे रुपये साहजिक आहे. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर अकाउंटमध्ये काय येणार तर पैसे येणार, तर तो सरळ सरळ त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार. ओके, सुरुवात UPAने केली आणि या गव्हर्नमेंटने पण ते चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण गेल्या 2013 म्हणजे जवळजवळ 9 वर्ष झाले, 9 वर्षात तंत्रज्ञान खूप बदललंय. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स ह्याची प्रगती खूप झालेली आहे आणि त्याचा वापर करून या सरकारने देखील DBTचा खूप चांगल्या प्रकारे DBT या योजनेची अंमलबजावणी या सरकारने देखील केलेली आहे. ओके, सुरुवातीला विद्यावेतन योजना, महिला बाल विकास आणि कामगार कल्याण विकासाशी निगडीत ज्या योजना आहेत त्यांना DBTने जोडण्यात आलं. नंतर ह्या योजना DBT जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये ते देण्यात आले. ओके, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने काय होणार मित्रांनो, जर माझ्यासाठी जर सरकार काही लाभ देत असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी डायरेक्ट पैसे काय माझ्या अकाउंटमध्ये येणार. स्कॉलरशिपचं तुम्हाला उदाहरण आणि LPG गॅस सिलेंडरचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हा देखील खर्च कमी करण्याचा, गळती कमी करण्याचा, गळती म्हणजे पैशाची गळती, भ्रष्टाचार, ओके, तो कमी करण्याचा एक मार्ग होता आणि ही एक खूप मोठी सुधारणा होती आणि याचा फायदा अतिशय जास्त प्रमाणात गव्हर्नमेंटला मिळतो. ओके, तिसऱ्या आणि शेवटची सुधारणा जी सार्वजनिक खर्चाच्या धोरणामध्ये होती ती म्हणजे किंमत नियंत्रण. आणि इथं मी महत्वाची एकच गोष्ट चर्चा करणार आहे. ओके, तुम्ही इतर गोष्टी बघू शकता. ते म्हणजे सार्वजनिक खर्च निर्बंध मुक्ती कशाची? पेट्रोल किमती. ओके मित्रांनो, 2002च्या अगोदर पेट्रोलियम प्रोडक्ट, पेट्रो म्हणजे पत्थर, पत्थर या शब्दात पत्र, ओके, पेट्रो हा शब्द पत्थर या शब्दापासून आलेला आहे ऍक्च्युली. ओके, तर दगड असा त्याचा अर्थ होतो. ओलियम म्हणजे ऑइल, तेल. ओके, पेट्रोलियम म्हणजे जे जमिनीपासून, ओके, जीवाश्मापासून जे खाली, ओके, जमिनीच्या गर्भातून दगडांपासून जे ऑइल मिळते आपल्याला, तेल मिळते, त्याला पेट्रोलियम प्रोडक्ट काय करण्यात आलं हळूहळू. अगोदर काय होतं, 2002च्या अगोदर सगळ्या ज्या पेट्रोलियम प्रोडक्टच्या किमती असायच्या त्या निर्धारण करण्याचं काम सरकार करायचं, सरकारचा हस्तक्षेप असायचा. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, इकॉनॉमिकचा सरळ सिद्धांत आहे, सरकारचा हस्तक्षेप आला की खर्च वाढतो. कारण सरकार जेव्हा हस्तक्षेप करते तेव्हा कुठं ना कुठं त्या किमती बाजार किमतीपेक्षा एकतर जास्त असतात किंवा कमी असतात. ओके, जास्त असेल जसं की मिनिमम सपोर्ट प्राइस असेल, ओके, किमान मूल्य, आधारभूत किंमत, ओके, शेतकऱ्यांना दिली जाते. ओके, किंवा कधी कधी कमी असेल, जसं की गोळ्यांवरती
कोरोनाच्या काळात तुम्हाला आठवत असेल की मास्क, सॅनिटायझर, गोळ्या यांच्यावरती थोडंसं, मास्कवरती नव्हतं, सॅनिटायझर आणि गोळ्यांवरती थोडंसं निर्बंध आले होते, त्यांच्या किमतीवरती निर्बंध आले होते, वॅक्सिनवरती निर्बंध आले होते, त्याच्या किमती ठरवण्यात निर्बंध आले होते. जेव्हा जेव्हा निर्बंध नियंत्रण येते तेव्हा खर्च जास्त होतो सरकारचा, कारण सरकार काय करते, नियंत्रण करण्याच्या नादात, ओके, त्या करण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार अनुदान देते. ते प्रयत्न सफल करण्यासाठी सरकार काय करते, अनुदान देते. ओके, तर 2002 ला अगेन एनडीए गव्हर्नमेंट, ओके, एव्हिएशन टर्बाईन फ्युअल म्हणजे जे विमान आणि विमानासारखे जे दळणवळणाची साधनं असतात त्यामध्ये जे एक इंधन वापरलं जाते, ओके, त्याला मी असं विमानाचे इंधन असा शब्द वापरलाय, त्याचा एटीएफचा लॉंग फॉर्म आहे एव्हिएशन, म्हणजे एव्ही म्हणजे पक्षी, ओके, एव्हिएशन म्हणजे जे सेक्टर आहे विमानाशी निगडीत जे सेक्टर आहे त्याला एव्हिएशन म्हणतो. ओके, एव्हिएशन टर्बाईन फ्युअल, ओके, तर टर्बाईन फिरवण्यासाठी, ओके, ज्या इंधनाचा वापर करतात, केरोसिनचाच एक प्रकार असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, केरोसिन म्हणजे आपण ज्याला आमच्या गावाकडे त्याला रॉकेल, तुमच्या बऱ्याच ठिकाणी त्याला रॉकेल असा शब्द वापरतात, केरोसिनचाच हा प्रकार असतो एटीएफ. 2002 मध्ये केंद्र सरकारने एटीएफ ला काय केलं, नियंत्रण मुक्त करून टाकलं, म्हणजे त्याच्या किमतीमध्ये सध्या सरकार हस्तक्षेप करत नाही. ओके, ही एक नियंत्रण मुक्ती. ओके, हा, एकच मिनिट मित्रांनो. ओके फ्रेंड्स, अंदाज. तर 2002 मध्ये केंद्र सरकारने काय केलं, एटीएफ, एव्हिएशन टर्बाईन फ्युल, ओके, म्हणजे काय, विमानाचं जे इंधन असते त्याचं नियंत्रण मुक्त केलं. 2010 ला युपीए गव्हर्नमेंट, बघा सगळेच गव्हर्नमेंट कामं करतात, ओके, कमी जास्त प्रमाणात, ओके, कामं होतात, पण कामं झाल्याशिवाय देश पुढे जात नाही. ओके, एवढे आपण ह्या स्टेज पर्यंत आलोय कामामुळे चालू. ओके, सगळेच गव्हर्नमेंट आपापल्या परीने कामं करतात. काही जणांना थोडेसे जास्त समस्यांना सामोरं जावं लागते, काही जणांना कमी समस्यांना सामोरं जावं लागते. बऱ्याचदा जर जास्त अधिक पार्टींचं सरकार असेल तर थोडंसं निर्णय घेताना त्रास होतो. एकाच पार्टीचं सरकार असेल तरी निर्णय घेताना बऱ्याचदा बुलडोजिंग, ज्याला आजकाल इंग्रजी जर पेपर वाचले तुम्ही तर बुलडोजिंग ज्याला म्हणतात, बुलडोजिंग म्हणजे एखादा निर्णय लादणे, ओके, समोर नेणे जबरदस्ती, असंही होण्याची शक्यता असते. ओके, पण सगळे सरकार कामं करतात. आपली जी प्रगती झाली, आता इथवर आलो आपण, सगळ्या सरकारनी कामं केली म्हणूनच झाली. ओके, तर 2010 ला पेट्रोलवरती नियंत्रण कमी करण्यात आलं. त्याचे जे किमती असतील ते कोण ठरवणार, मार्केट ठरवणार, बाजार ठरवणार. आणि 2014 ला मित्रांनो डिझेलवरती नियंत्रण कमी करण्यात आलं. त्याच्या किमतीचं निर्धारण आहे ना ते बाजारावरती ठेवण्यात आलं. ओके, ते कशावरती करण्यात आलं मित्रांनो, बाजारावरती. ओके, तर बाजार काय करणार, ह्या किमतीचं निर्धारण करणार, बाजारावरती या किमतींचं निर्धारण होणार, सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही म्हणाल सर सरकारचा हस्तक्षेप केल्याने काय प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, सरकारचा हस्तक्षेप जिथे जिथे येतो तेव्हा किंमत जी आहे तर ती बाजाराने ठरवलेली जी किंमत असते, बाजाराने निर्धारित केलेली किंमत असते, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त किमतीने त्या वस्तू आणि सेवांचं वितरण होते किंवा वाटप होते किंवा विकल्या जातात, जे की चांगलं नसते. ओके, ते चुकीचं अर्थशास्त्राचे नियमानुसार, पण ते करावं लागतं. असं नाही की ते करणं चुकीचं असतं, 100% चुकीचं असतं असं नाही, पण एक अर्थशास्त्राच्या नियमांमध्ये ते बसत नाही. चांगलं अर्थशास्त्र असं म्हणते, चांगलं वाईट असं काही नसतं, पण अर्थशास्त्रामध्ये गुड इकॉनॉमिक्स, बॅड इकॉनॉमिक्स असं काही नाही. कारण इकॉनॉमिक्स, ओके, अर्थशास्त्राचे धोरण राबवताना, ओके, बऱ्याचदा कल्याणकारी राज्याचा विचार पण करावा लागतो, की कल्याणकारी राज्य असेल तर तिथं साहजिक खर्च जास्त होतो. पण एखाद्या वस्तूची खरी किंमत ठरवण्यासाठी बाजार व्यवस्थेकडे कल असणं गरजेचं असतं. बाजारपेठेलाच त्या वस्तूची किंमत ठरवू देणं गरजेचं असते, चांगली गोष्ट. जेव्हा सरकार किमतीचं निर्धारण करत असते त्यावेळेस त्या वस्तू किंवा सेवेची किंमत एकतर कमी होते किंवा जास्त होते. आणि ह्यामध्ये काय होतं, सरकारचा खर्च वाढतो. आणि हे कमी करण्यासाठी ही निर्बंध मुक्ती, नियंत्रण मुक्ती गरजेची. तर हे होण्या अगोदर 2002 ला एटीएफ, 2010 ला पेट्रोल, 2014 ला डिझेल. ओके, एक मिनिट मित्रांनो, हा, 2002 ला एटीएफ, 2010 ला पेट्रोल, 2014 ला डिझेल, त्याच्यावरती नियंत्रण मुक्ती झाली. नियंत्रण म्हणजे पूर्वी काय असायचं, सरकारचा हस्तक्षेप असायचा, आता किंमत निर्धारण,
बाजारपेठेच्या नियमानुसार, बाजार व्यवस्थेच्या नियमानुसार केलं जातं. ओके, ह्या 3 सुधारणा खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. ओके, आणि ह्या शेवटी काय, शेवटी सरकारचा खर्च वाचवण्यामध्ये ह्या उपयोगी ठरतात. आता आपण एक नवीन टॉपिक सुरू करूया, कर सुधारणा म्हणजे टॅक्स रिफॉर्म्स. त्याचं काय आढावा घ्यायचा, आपल्याला पुनरावलोकन करायचं, रिव्ह्यू करायचं की नेमक्या कर सुधारणा कशा झाल्या, काय कोणकोणत्या कमिटी बसवल्या गेल्या कर सुधारणा करण्यामध्ये, त्या प्रणालीमध्ये सुधारणा करण्यामध्ये. तर त्यात काय काय बघायचं आपल्याला मित्रांनो, सुरुवात कशी झाली. ह्या स्लाइड बद्दल सांगतो. ही स्लाइड मी पुन्हा एकदा वापरणार आहे. ओके, दिस स्लाइड विल बी यूज बाय मी अगेन. ह्या स्लाइडचा वापर मी आहे ना पुन्हा करणार आहे. कारण काय, कारण तुम्हाला नंतर कळेल. ओके, इथं मी थोडंसं करांबद्दल बोललो, त्यानंतर सुधारणेबद्दल बोलणार आहे, कमिटी कोणकोणत्या बसल्यात वगैरे वगैरे त्या गोष्टींविषयी मी बोलणार आहे. पहिलं आपण राजा चलैया कमिटी, ओके, त्यानंतर केळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बसलेली कमिटी, त्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यानंतर दुसरा टॉपिक आहे मित्रांनो, व्हॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. त्याबद्दल बोलताना ही ह्या स्लाइडचा आपल्याला पुन्हा एकदा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित डबल झाली असं वाटेल, ती डबल झाली जाणून बुजून केली. ओके, दोनदा त्याचा वापर करणं गरजेचं आहे. कसं, थोड्या वेळात कळेल, डोंट वरी. आता कर सुधारणा म्हणजे टॅक्स रिफॉर्म्स. जे आपण कर भरतो, केंद्र सरकार जे कर लावलं जाते, त्याच्यात काय सुधारणा करण्यात आल्या, सुरुवात कशी झाली, ओके, ते आपण थोडक्यात बघूया. ओके, तर 1980 ला असं म्हणलं जातं, म्हणजे त्याच वर्षी झाले असं काही नाही. ओके, पण 1980 ला त्याची एक सुधारणेची सुरुवात झाली असं म्हणलं जाते. 1985 ला एक धोरण बनवण्यात आलं. त्या धोरणाचा नंतर लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन, ओके, फिस्कल पॉलिसी म्हणजे वित्तीय धोरण बनवण्यात आलं 1985 ला. ओके, लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन, ओके, फिस्कल पॉलिसी, ओके, वित्तीय धोरण, सार्वजनिक वित्त धोरण बनवण्यात आलं. ओके, 1985 ला. आणि त्या तांत्रिक गटाने, ओके, तांत्रिक गटाने मॉडवॅटची शिफारस केली. मॉडवॅट म्हणजे मित्रांनो, मॉडवॅट स्टँड फॉर मॉडिफाईड, ओके, बघा इथं मॉडिफाईड म्हणजे सुधारित सिस्टम ऑफ व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. ओके, मॉडवॅटची सुरुवात करण्यात आली. ओके, मित्रांनो लक्षात घ्या, मॉडवॅट हा उत्पादन किंवा अबकारी कर होता, आणि तो अबकारी कर जो असतो तो अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे, अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. म्हणजे उत्पादनावरती हा कर लावला जायचा, उत्पादनावरती हा कर लावला जायचा. नेमका व्हॅट काय ते आपण थोडं 2 मिनिटात बघूया. खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, खूप म्हणजे खूपच जास्त. ओके, बऱ्याच जणांना बघितलं, भेटलो. ओके, व्हॅटची संकल्पनाच त्यांना, सिद्धांतच त्यांना कळत नाही. आणि ते व्हॅटला म्हणजे कधीतरी ते विक्री कर म्हणतात, कधीतरी ते अबकारी उत्पादन कर म्हणतात, कधी कधी ते फक्त व्हॅट म्हणतात. पण ह्या मुळाशी काय, सिद्धांत काय, ते तुम्हाला आता 2 मिनिटात समजून सांगतो. त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बघूया. ओके, तर व्हॅटचा अर्थ काय, नीट लक्ष देऊन ऐका, खूप कामाला पडेल. घोकमपट्टी करायची गरज पडणार नाही, तुम्हाला कळेल की व्हॅट काय. मित्रांनो, व्हॅट मुळात हा सिद्धांत आहे. ओके, भलेही भारताने व्हॅट या शब्दाला कर म्हणून घेतला असेल, पण ते मुळात कर नाही, तो आहे एक सिद्धांत. सिद्धांत काय, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. ओके, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता सिद्धांत काय मित्रांनो, बघा सिद्धांत नेमकं काय म्हणते व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. अगोदर काय व्हायचं मित्रांनो, भरपूर सगळ्याच देशात असं व्हायचं. फ्रान्सने तर पहिल्यांदा सुरुवात केली जीएसटीची, आणि जीएसटी मुळात व्हॅट आहे. कसं सांगतो समजून. ओके, समजा मी काही बनवलं असेल, समजा मी ज्वारी, समजा गहू, गव्हाचं उत्पादन करत असेल. ओके, माझ्या उत्पादनाचा एक गव्हाची किंमत, उत्पादन सगळं झाल्यानंतर सोपं कराय, त्याची किंमत असेल 30 रुपये किलो. आणि हा गहू मी बेकरीला विकला, एक बेकरी. ओके, बेकरी काय करणार, समजा पहिलं याचं पीठ तयार करूया आपण. याचं पीठ तयार झालं. ओके, साहजिक आहे, पीठ तयार करण्यासाठी गहू विकत घ्यावा लागेल. ओके, गव्हापासून पीठ बनेल. तर समजा पीठ तयार झाल्यानंतर त्याची किंमत 32 झाली, 32 रुपये पर केजी. हे पीठ बेकरीला देण्यात आलं. काल्पनिक उदाहरण आहे. बेकरीने काय केलं, त्याच्यापासून ब्रेड बनवले. सगळ्या ब्रेडची मिळून किंमत, एक पॅकेटची किंमत समजा आपण एक 45 पर पॅकेट. ओके, त्यामध्ये 1 किलो गहू गेला असे आपण गृहीत धरूया. ओके, मित्रांनो पूर्वी काय व्हायचं, सगळ्याच देशात व्हायचं, भारतातच, भारत
उलट भारताने उशिरा जीएसटी लॉन्च केलं, पण व्हॅट खूप अगोदर केलं. व्हॅट सिद्धांत आहे, कर म्हणून घेऊ नका, सिद्धांत म्हणून घ्या. का? थोड्या वेळात कळेल तुला. पूर्वी काय व्हायचं मित्रांनो, जर तुम्ही बेकरी प्रोडक्ट घ्यायला गेलात तर 45 रुपयांवरती टॅक्स लागायचा. समजा तुम्ही पीठ घ्यायला गेलात 32 रुपयांवरती टॅक्स लागायचा. समजा तुम्ही गहू घ्यायला गेलात 30 रुपयांवरती टॅक्स लागायचा. आता गहू घ्या तुम्ही 30 रुपयाचा टॅक्स लावला, काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्याच्या अगोदर काय टॅक्स लागला नव्हता. पण मित्रांनो, जेव्हा पीठ तयार झालं तर साहजिक आहे, ह्या पीठ बनवणाऱ्यांनी गहू तर ऑलरेडी 30चे विकत घेतले होते, फक्त 2 रुपयाचं त्याचं व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे मूल्यवर्धन. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय? मूल्यवर्धन, व्हॅल्यू ऍडिशन 2च रुपयाचं केलं आणि 32 रुपये त्याची किंमत केली. पण 30 रुपयावरती ह्या व्यक्तीने ज्याला पीठ बनवायचं होतं, पिठाची कदाचित गिरणी असेल, त्याने त्या 30 रुपयावरती ऑलरेडी टॅक्स भरलाच असेल, म्हणून तर त्याची किंमत 30 झाली. म्हणूनच त्याची किंमत काय झाली असणार आहे? 30 झाली. म्हणजे अगोदर तो 30 रुपयावरती टॅक्स भरणार, नंतर 32 रुपयावरती टॅक्स भरणार, आणि आपण तो टॅक्स देतो, अप्रत्यक्ष कर आहे, शेवटी आपल्याकडनं काढला जातो तो टॅक्स. म्हणजे काय? मुळात आपण डबल टॅक्स भरतोय, डबल टॅक्स, पुन्हा पुन्हा टॅक्स. आणि ह्या प्रभावाला, इफेक्टला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. कॅस्केड म्हणजे धबधबा. धबधबा, तो पाण्याचा धबधबा असतो ना, अगोदरचं पाणी असते, नंतर पाणी त्याच्यात ऍड होते, असं ते एक फ्लो तयार होतं, एक प्रवाह तयार होतो, त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. म्हणजे काय? पुन्हा पुन्हा हे 30 32 होणार, 32 45 होणार, 45 60 होणार, आणि प्रत्येक टप्प्यावरती आपण टॅक्स भरणार. ह्यामुळे काय व्हायचं? ह्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढायच्या आणि लोकांना पुन्हा पुन्हा टॅक्स भरावा लागला. ओके, म्हणजे 32 रुपयांवरती जो व्यक्ती टॅक्स भरेल, पिठावरती जो टॅक्स भरेल, तो ऍक्च्युली लोकांनी, त्या व्यक्तीने जरी भरला नसेल तरी लोकांनी काय केलं असेल, तो व्यक्ती पण भरणार. म्हणजे त्याने 30 रुपयावरती ऑलरेडी टॅक्स होता. ओके, कदाचित टॅक्स लागल्यानंतरच 30 रुपये किंमत झाली असेल, आणि त्यानंतर 32 रुपयावरती पण तो व्यक्ती टॅक्स भरतो. अगोदरही टॅक्स गव्हर्नमेंटला जातोय, आताही जातोय. गव्हर्नमेंटचा तर चांगली गोष्ट आहे, गव्हर्नमेंट खुश. गव्हर्नमेंटला डबल पैसे मिळतात, ट्रिपल पैसे मिळतात, क्वार्टरपल पैसे मिळतात, 4 पटीने जास्त पैसे, 4दा 5दा 6दा एकाच गोष्टीवर. ओके, थोडं थोडं मूल्यवर्धन ऍड होतं. तर हे होऊ नये म्हणून हे धबधबा, ज्याला प्रभाव म्हणतात, कॅस्केडिंग इफेक्ट असा इंग्रजी शब्द आहे होता, डबल टॅक्सेशन. ओके, काय करण्यात आलं? एक सिद्धांत तयार करण्यात आला. ओके, विदेशात त्याची सुरुवात झाली. त्या सिद्धांताचा अर्थ काय होतो की 30 रुपये ठीक आहे, इथं पीठ बनवणाऱ्या गिरणीने 2च रुपयाचं मूल्यवर्धन केलं तर टॅक्स कशावरती असणार? 2च रुपयावरती असणार. मग हे 32 आणि 45 मध्ये कितीचा फरक आहे? 8 आणि 5 13 रुपये. तर बेकरी प्रोडक्ट्स वाल्यांनी 32 रुपयाचं तर पीठ विकत घेतलं होतं, फक्त वरती किती रुपयाचं मूल्यवर्धन केले? 13 रुपयाचं. फक्त 13 वरती टॅक्स. म्हणजे इमॅजिन करा मित्रांनो, 32 वरती 10% टॅक्स लावताय आणि 13 वरती 10% लागतो. 45 वरती 10% टॅक्स लावताय आणि 13 वरती 10%. 45 वरती 10% टॅक्स लागला तर तुम्ही 4.5 रुपये भरणार. आणि 13 रुपयावरती टॅक्स लागला तर तुम्ही 1.3 रुपये भरणार. फरक बघा मित्रांनो. आणि हेच कारण आहे मित्रांनो, राज्य सरकारचा जे महसूल आहे तो कमी झाला, कारण राज्य सरकारने जीएसटीचा अवलंब केला. आणि जीएसटी काय मित्रांनो? जीएसटी हे व्हॅटच्या सिद्धांतावर चालते. जीएसटी काय मित्रांनो? जीएसटी ही गोष्ट व्हॅटच्या सिद्धांतावर चालणारी गोष्ट आहे. व्हॅट काय मित्रांनो? हा एक सिद्धांत आहे, ज्या सिद्धांतामध्ये असं म्हणलं जाते की पूर्ण किमतीवरती कर्ज भरण्यापेक्षा फक्त मूल्यवर्धन, मी किती व्हॅल्यू ऍड केली त्याच्यावरच मी टॅक्स भरेन. का? कारण ऑलरेडी मी अगोदर ह्या इतर लोकांनी अगोदरच्या टप्प्यावरती लोकांनी ह्याच्यावरती टॅक्स भरलेला आहे, मी पुन्हा टॅक्स भरेन, टॅक्सवर टॅक्स भरेन. ओके, तर हे डबल टॅक्स होईल. त्यामुळं मी जेव्हा टॅक्स भरेल तेव्हा फक्त मूल्यवर्धनावरती भरेल. त्यामुळे काय होईल? वस्तू सेवांची किमती कमी होतील. ओके, आणि दुसरी गोष्ट चांगली म्हणजे कोणत्या क्षेत्राचं किती योगदान आहे ते देखील कळेल. ओके, कोणत्या क्षेत्राचं किती योगदान आहे ते देखील कळेल. तर मित्रांनो, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा मुळात सिद्धांत आहे. आता जर हा सिद्धांत असेल तर सिद्धांत कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता, कुठेही लागू करू शकता. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, हा सिद्धांत तुम्ही उत्पादन करामध्ये लागू करू शकता, म्हणजे अबकारी कर. हा सिद्धांत तुम्ही विक्री करामध्ये लागू करू शकता, आणि हा सिद्धांत मित्रांनो तुम्ही वस्तू व सेवा करामध्ये लागू करू शकता. हा सिद्धांत तुम्ही सीमा शुल्क ओके करामध्ये देखील लागू करू शकता, सीमा शुल्कामध्ये लागू करू शकता. म्हणजे काय? व्हॅट हा मुळात सिद्धांत आहे, तो तुम्ही एक्साइज ड्युटी मध्ये लावा का सेल्स टॅक्स मध्ये लावा का, म्हणजे तो अप्लाय करा तो
ओके, त्याचा अवलंब करा का वस्तू आणि सेवा करामध्ये अवलंब करा का कस्टम्स मध्ये करा, यू आर फ्री, असा त्याचा अर्थ आहे. ओके, व्हॅट हा असा सिद्धांत आहे. तर मित्रांनो, जेव्हा कर सुधारणेची जी चर्चा सुरू होती, ओके, मी मागे गेले की स्लाइड परत येतात, सॉरी फॉर दिस. हा बघा, तर पहिली जे कर सुधारणा झाली ना, त्याचा कर सुधारणेचा आढावा घेतोय तो व्हॅट, मॉडिफाईड सिस्टम ऑफ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हा अबकारी कर आहे मित्रांनो. थोड्या वेळात कळेल व्हॅट हा शब्द आहे ना विक्री करासाठी वापरला जाईल. तुम्हाला 5-10 मिनिटांनंतर कळेल व्हॅट हा शब्द विक्री करासाठी, म्हणजे कर कोणता असू शकतो. व्हॅट काय मुळात सिद्धांत आहे. ओके, आणि काही 5-10 मिनिटांनंतर कळेल व्हॅट नावाचा आपण विक्री करतो तयार केला, आणि शेवटी व्हॅट हा व्हॅट म्हणूनच घेतला, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जो की विक्री कर होता. ओके, तर बॅक टू आवर डिस्कशन. कर सुधारणेमध्ये काय झालं, 1986 ला मॉडिफाईड सिस्टम ऑफ व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन ची सुरुवात झाली, मॉड व्हॅटची सुरुवात झाली, जो की अबकारी कर होता. त्यामध्ये व्हॅट चा सिद्धांत वापरण्यात आला. ओके, आणि त्याच काळात सीमाशुल्क करांना तर्कसंगत करण्यात आला आणि हार्मोनाइज सिस्टम HS, मित्रांनो शब्द लक्षात ठेवा, खूप कामाला पडेल. हार्मोनाइज सिस्टम HS काय असते, प्रत्येक वस्तू आणि सेवाला एक विशिष्ट कोड दिला जातो मित्रांनो, त्याला हार्मोनाइज म्हणजे सगळ्यांना एक 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 सूत्रीपणा असतो त्याच्यात. हार्मोनाइज म्हणजे काय, एक सूत्रीपणा. ओके, हार्मनी हा शब्द ऐकला असेल तुम्ही, म्हणजे एक शांती म्हणजे एक समाजात शांतता असते, त्याला हार्मनी म्हणतात. ओके, एक अमन हिंदीमध्ये त्याला शब्द आहे. ओके, आपण सलोख्याने बंधुभावाने राहतो, त्याला हार्मनी म्हणतात. हार्मोनाइज म्हणजे काय, सगळे एका लेवलवरती आहेत, युनिफॉर्मिटी आहे त्यांच्यामध्ये, एक सूत्रीपणा आहे. ओके, हार्मोनाइज सिस्टीमची ह्याच काळात सुरुवात करण्यात आली. हार्मोनाइज सिस्टीम काय असते मित्रांनो, प्रत्येक वस्तू आणि सेवाला एक कोड दिला जातो. कोडमुळे काय होते, एक एक अंक दिला जातो, कोड दिला जातो. त्या कोडमुळे त्या वस्तू आणि सेवावरती कर लावण्याची प्रक्रिया असते जी सोपी होती. ओके, त्याचा अभ्यास जर करायचा असेल तर ती प्रक्रिया सोपी जाते. असं कर लावण्याची प्रक्रिया काय होते, सोपी जाते. तर कर सुधारणेमध्ये ही एक सुधारणा आहे. सीमाशुल्क करांना तर्कसंगत करण्याची सुधारणा देखील तेव्हाच झाली. मित्रांनो, 1991च्या काळात, ओके, 1991च्या काळात एक राजा चलैया, ओके, यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीचं गठन करण्यात आलं आणि त्या कमिटीने 3 अहवाल दिले. 1991 ला पहिला अहवाल, 1992 ला दुसरा अहवाल, 1993 ला तिसरा अहवाल. त्या कमिटीचं नाव होतं टॅक्स रिफॉर्म्स कमिटी, TRC. कमिटीचं नाव काय होतं मित्रांनो, टॅक्स रिफॉर्म कमिटी, म्हणजे कर सुधारणा कमिटी. असं काय काय शिफारसी होत्या मित्रांनो, सीमांत दर कमी करणे. ओके, मार्जिनल टॅक्सचा रेट काय कमी करणे. मार्जिनल टॅक्स काय मित्रांनो, थोडं सांगतो तुम्हाला. ओके, लेट अस टॉक अबाउट मार्जिनल टॅक्स फर्स्ट. मार्जिनल टॅक्स काय बघू आपण. मार्जिनल टॅक्स रेट काय असतो मित्रांनो, जर माझं उत्पन्न 1000 रुपये असेल आणि ह्याच्यावरती 10%, सोपं करतो मी, गणित सोपं जातं, 10च्या पटीने घेतलं तर 10% जर ह्याच्यावर टॅक्स असेल तर मी किती भरणार, 100 रुपये टॅक्स भरणार. माझं जर उत्पन्न 1001 रुपये झालं, म्हणजे माझं उत्पन्न 1 रुपयाने वाढलं, तर मला माझा टॅक्स, बघा मित्रांनो, माझा टॅक्स कितीने वाढतो, कितीने वाढतो. हा जो दर असतो मित्रांनो, ही जी टक्केवारी असते, जसं 1000 रुपयाला तुम्ही 10% टॅक्स भरताय, तर 1000 रुपयावरनं माझं जर इन्कम 1000 रुपये 1000 वरती 1001 असं झालं, तर या 1 रुपये जास्त किंमत, 1 रुपये जास्त इन्कम, 1 रुपये जास्त मिळकत मी कमवल्यामुळे मला किती टॅक्स भरावा लागतो, त्याला म्हणतात मार्जिनल टॅक्स. ओके, भारतात तो 20 ते 30% दरम्यान आहे. ओके, तुम्ही त्याची माहिती काढून बघू शकता, खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. बघा मित्रांनो, 1000 रुपयावरती मी 10% टॅक्स भरतो, तर 1001 रुपये जर माझं इन्कम झालं, 1 रुपयाने माझं उत्पन्न वाढलं, तर मी जसं 1000 रुपयावरती 100 रुपये भरत होतो, तर 1 रुपयावरती मी किती भरेल, म्हणजे उत्पन्न वाढल्यामुळे, मार्जिनल हा शब्द वाढीसाठी वापरतो. ओके, उत्पन्न वाढल्यामुळे 1 रुपयाने माझं उत्पन्न वाढलं, तर मी किती टॅक्स भरेन, काय दर असेल त्या टॅक्सचा, त्याला म्हणतात मार्जिनल टॅक्स, सीमांत कर. ओके, सीमांत कर दर असा त्याचा शब्द आहे. तर मित्रांनो, हा सीमांत कर दर जो आहे, ओके, त्याला कमी करण्याचं टार्गेट,
सॉरी इथं आहे, सीमांत दर कमी करण्याचं, सीमांत कर दर कमी करण्याचं टार्गेट राज्याच्या या कमिटीने ठेवलं होतं. ओके, म्हणजे जर एखादा व्यक्ती 1 रुपया जास्त कमवत असेल तर त्याला जे लागणारा कर असतो, कारण कर ही कसं असते, कर इकॉनॉमिक्स मध्ये आहे ना, टॅक्स इज अ कॉस्ट म्हणलं जातं. कॉस्ट म्हणजे ते काय असतो, एक प्रकारे खर्च असतो, एक प्रकारे आपल्यावरती लादलेला खर्च असतो. टॅक्स म्हणजे खर्च असतो. ओके, तर तो कमी करण्याचा, सीमांत कर दर कमी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं राज्याच्या या कमिटीने. ओके, कॉर्पोरेट दर कमी करणे, जे की 2018ला आजच बिझनेस स्टँडर्ड मध्ये एक आर्टिकल आला मित्रांनो, नक्की वाचा, खूप चांगलं आर्टिकल आहे. ओके, की 2018ला जेव्हा सरकारने कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कंपनीवरती जो टॅक्स लावला जातो, कॉर्पोरेट टॅक्स, ओके, तो कमी केला होता. तर आणि ह्याची शिफारस काय पहिल्यांदा हे झालं नाही, 1991ला जेव्हा राज्याच्या कमिटीने तेव्हाच सुचवलं होतं की काय कॉर्पोरेट दर काय झाला पाहिजे, कॉर्पोरेट टॅक्स जो आहे त्याचा दर काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. सीमाशुल्क दर हा कर कमी करून वस्तूंचे दर कमी करणे साहजिक आहे. जेव्हा जेव्हा कर लावला जाते मित्रांनो वस्तू आणि सेवांवरती, तेव्हा त्याची किंमत वाढते, कारण गव्हर्नमेंटला तेवढा पैसा द्यावा लागतो आपल्याला. तर जर आपण हा कर कमी केला तर त्याची किंमत कमी होते. तसंच राज्याच्या कमिटीने काय म्हणलं होतं की सीमाशुल्क कमी करा, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या दर काय होतील, कमी होतील. एकूण सीमाशुल्क दरांची संख्या कमी करणे, हा वरती दर होता आणि असे किती सीमाशुल्क लावता तुम्ही, असे टोटल कस्टम्स किती लावता, ओके, ते देखील काय झाले पाहिजे, कमी झाले पाहिजे. त्यांना तर्कसंगत करणे, रॅशनलाइज करणे, म्हणजे ते एका तर्कावर आधारित पाहिजे, उगाच मनमानी कारभार नको त्यात. ओके, तर्कावर आधारित पाहिजे, हे देखील राज्याच्या कमिटीने सुचवलं होतं. अबकारी कर सरळ करणे, सरळ म्हणजे सोपं, ओके, सिम्प्लिफाय करणे. खूप अवघड होतं व्हॅट, जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये. प्रत्येक टप्प्यावरती बघा, प्रत्येक टप्प्यावरती त्या त्या फर्मने, त्या कंपनीने, त्या उद्योगाने किती मूल्यवर्धन केले हे ठरवणं काय सोपं नाही. हे ठरवणं सोपं नाही, त्याच्यावरतीच टॅक्स भरणं हे सोपं नाही. तर हे सरळ करणे हे देखील एक शिफारस होती. त्याला व्हॅटशी जोडणे हे देखील शिफारस होती, अबकारी कराला, जे की 1986 मध्ये सुरुवात झाली होती. ओके, अबकारी कर सरळ करणे, त्याला व्हॅटशी जोडणे, बहुतेक हा डबल झालं. ओके, ठीक आहे. कराचा आधार वाढवणे, कराचा आधार ब्रॉडनिंग द टॅक्स बेस. टॅक्स बेस म्हणजे जे नंबर ऑफ पीपल हु पे टॅक्स, म्हणजे किती लोक भारतात कर भरतात. ओके, त्याचा आधार भारतात खूप कमी आहे, प्रत्यक्ष कराचा खूप कमी आहे, अप्रत्यक्ष कराचा खूप जास्त आहे. बऱ्याचदा सरकार काय म्हणते की भारतात कर भरणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मित्रांनो, कमी आहे, पण कोणता कर, प्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर हा एक लहान मुलगा मुलगी, छोटस बाळ ज्याला बोलता येत नाही, दुकानावर जाते, चॉकलेट घेते, चॉकलेट खाते, तो देखील काय करतो, कर भरतो. ओके, त्यामुळे प्रत्यक्ष कराबद्दल ते वाक्य लागू होत नाही प्रत्यक्ष कराला, अप्रत्यक्ष कराला होत. अप्रत्यक्ष कर, ओके, आपण भरपूर जण भरतात, हा ते वाक्य प्रत्यक्ष कराला लागू होते, अप्रत्यक्ष कराला नाही, कारण प्रत्यक्ष कर हा खूप कमी जण भरतात, जसं की इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स असेल. पण अप्रत्यक्ष कर हे सगळेच सगळेच म्हणजे तुम्ही, मी, आपल्या घरात जर कोणी एकदम लहान, ज्याला बोलता पण येत नाही, ओके, किंवा एखादा 90-100 वर्षाचा व्यक्ती असेल, सगळेजण अप्रत्यक्ष कर भरतात. ओके, तर हा जो आधार आहे तो वाढवण्याचं देखील राज्याच्या कमिटीने शिफारस केली होती. कर माहिती भांडार तयार करणे, कराची माहिती एकत्रित आणि त्याचं संगणकीकरण करणे हे देखील त्याच्यात. ओके, माहिती गोळा करणे, त्याचा भांडार बनवणे, डिपॉझिटरी बनवणे, एका जागी त्याची उपलब्धता करून देणे, ओके, हे देखील त्यात होतं. ओके, कर संरचना आणि संकलन प्रशासनामध्ये सुधार करणे. मित्रांनो, कर संरचना जी असते, टॅक्स स्ट्रक्चर जे आहे, ओके, आणि कर जे संकलन केले जाते, कलेक्शन केले जाते, त्याच्या प्रशासनामध्ये, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये देखील सुधारणा झाल्या पाहिजे. ओके, अशी देखील शिफारस राज्याच्या कमिटीने केली होती. अशी शिफारस देखील राज्याच्या कमिटीने केली होती. मग 2002ला मित्रांनो दुसरी एक कमिटी सरकारने बसवली, तर विजय केळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली. विजय केळकर हे तुम्ही 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ते. ओके, आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व. ओके, भरपूर कमिटीचे अध्यक्ष होते ते. 13व्या वित्त आयोगाचे देखील ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि ह्यांच्या अध्यक्षतेखाली, ओके, मूळचे मुंबईचे आहेत. ओके, तर मुंबईमधनं त्यांनी बीएससी केलं होतं. ओके, त्यानंतर ते इकॉनॉमिक्सकडे वळले. त्यांच्याविषयी वाचा, अतिशय हुशार व्यक्तिमत्व. ओके, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसवण्यात आली. त्या कमिटीने देखील काही शिफारसी केल्या. कर सुधारणेला चालना
चालना मिळाली पाहिजे. ओके, ज्या अगोदर राजाचल कमिटीने ज्या सुधारणा सुचवल्या होत्या त्याच्यावरती ओके त्याला धरून आणखी चालना भेटली पाहिजे. ते फास्ट रेटनं झाले पाहिजे. इम्पिटस म्हणजे ते अधिक जोमाने झाले पाहिजे, म्हणून ही कमिटी बसवण्यात आली. काय काय कमिटीच्या शिफारस होत्या? कर सूट मर्यादा वाढवणे. ओके, कर सूट म्हणजे कोणकोणत्या लोकांना करामध्ये सूट भेटली पाहिजे. ओके, किती सूट असली पाहिजे ती मर्यादा वाढवणे. ओके, कर सूट तर्कसंगत करणे म्हणजे त्याच्यामध्ये एक लॉजिक आणणे. ओके, तर्कसंगत झाली पाहिजे, त्याच्यामध्ये रॅशनलाइज झाली पाहिजे, लॉजिक आणलं पाहिजे त्यामध्ये. भांडवली लाभ कर, भांडवली नफा ओके काढून टाकणे. सॉरी मित्रांनो, इथं शब्द राहिला काढून टाकणे. ओके, ह्याला बंद करणे. मित्रांनो, काही वस्तू सेवांच्या आहे ना किमती काय होतात, हळूहळू वस्तू नाही, एक भांडवली वस्तू असेल एखादी, समजा माझ्याकडे एक महागडी पेंटिंग असेल, एका महान पेंटरने ती पेंटिंग केलेली असेल, अशी पेंटिंग असेल. ओके मित्रांनो, ही पेंटिंग हळूहळू काय होते, त्या पेंटिंगची कदाचित किंमत वाढत असेल, कदाचित. ओके, जरूर नाही वाढले पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये ऍप्रिसिएशन म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात, ऍप्रिसिएशन म्हणजे वाढणे. जे मूल्य त्याचं काय होते, वाढते, त्याचं मूल्यवर्धन होते. ओके, त्याचं मूल्य काय होते, वाढत जाते. आता वाढलं म्हणजे काय, तुम्हाला इन्कम भेटलं. आता इन्कम भेटलं म्हणजे तुम्ही टॅक्स भरा ना. असे एक लॉजिक कॅपिटल गेन्स टॅक्सच्या अंतर्गत येते. कॅपिटल म्हणजे भांडवल, गेन म्हणजे त्याच्यातून मिळणारा लाभ. तर काही वस्तूंची जसं जसं वय वाढत असते किंवा वस्तूंमध्ये जर गुंतवणूक केली तर त्या वस्तूची आणि त्या गुंतवणुकीची किंमत वाढत राहते. तर तुम्ही त्याची किंमत वाढत असेल तर त्याच्यावरती कर भरला पाहिजे, असं एक लॉजिक दिलं जाते. पण केळकर कमिटीने काय सुचवलं होतं की हा कॅपिटल गेन जो टॅक्स आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे दीर्घकालीन, फक्त कॅपिटल गेन्स नाही, भांडवली लाभ कर नाही, तर दीर्घकालीन भांडवली लाभ कर. इथं शब्द ऍड करा, दीर्घकालीन. इंग्रजीमध्ये तो लिहिलाय मी. ते काय झालं पाहिजे, ते काढून टाकण्यात आलं पाहिजे. ते काय झालं पाहिजे, काढून टाकण्यात आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे संपत्ती कर काढून टाकलं पाहिजे. ओके, ह्या शिफारसी कोणी केल्या मित्रांनो, केळकर कमिटीने केल्या. तर ह्या सुधारणेसाठी शिफारसी करण्यात आल्या. ओके, आणि त्यानंतर सुधारणा अंमलात आल्या मित्रांनो. त्यापैकी पहिली सुधारणा आहे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. पहिली सुधारणा काय मित्रांनो, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. ओके, सगळ्यात मोठी सुधारणा. म्हणून मी म्हणलं होतं की मी ही स्लाइड पुन्हा वापरणार आहे. तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्सचा तुम्हाला सिद्धांत समजून सांगितला. आता व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये काय सुधारणा झाल्या बघू. 1980 ला कर सुधारणेची सुरुवात झाली. 1985 ला एक वित्त धोरण बनवण्यात आलं, लॉंग टर्म दीर्घकालीन वित्त धोरण बनवण्यात आलं. त्यामध्ये 1986 ला व्हॅट मॉडिफाईड म्हणजे सुधारित व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे मूल्यवर्धित कर ह्याची सुरुवात करण्यात आली. मित्रांनो लक्षात घ्या, इथं व्हॅटचा अर्थ अबकारी कर आहे. दिस इज प्रोडक्शन टॅक्स, दिस इज हे काय अबकारी कर आहे. दिस इज एक्साइज टॅक्स. आता व्हॅटचा शब्द आपण कुठं वापरतोय, सिद्धांताला अबकारी मध्ये वापरतो. थोड्या वेळानंतर आपलं विक्री करामध्ये वापरू. त्याच्यानंतर आपण कदाचित व्हॅट हा नावाचा टॅक्स सुरू करू. इतकं इंटरेस्टिंग आहे व्हॅट. ओके, तर अबकारी कर जो की अप्रत्यक्ष कर आहे त्यामध्ये व्हॅट आणण्यात आला. सीमाशुल्क करांना तर्कसंगत करण्यासाठी हार्मोनाइज सिस्टमची सुरुवात झाली. ओके, 86 पासूनच सुरुवात झाली. ओके, मूल्यवर्धित कराची सुरुवात 1986 ला भारतामध्ये मित्रांनो. राजाचल कमिटीच्या अगोदर, केळकर साहेबांची कमिटी जी होती त्याच्या अगोदर देखील मूल्यवर्धित कराची सुरुवात झाली 1986 मध्ये. उत्पादन काय होते मी समजून सांगितलं ऑलरेडी. हे उत्पादन प्रक्रिया बऱ्याच टप्प्यातून जाते. उत्पादन प्रक्रिया काय असते, बऱ्याच टप्प्यातून जाते. पूर्वी सरकारला प्रत्येक टप्प्यावर काय होते आणि किती कर भरला जातो हे कळणे अवघड होत असते. आणि प्रत्येक टप्प्यावर जर कर लावला, पूर्ण किमतीवर लावला, तर टॅक्स हा जास्त जायचा, लोकांचा टॅक्स जास्त जायचा, किमती वाढायच्या वस्तूंच्या. त्याचा सरळ सरळ परिणाम उपभोक्त्यांवर व्हायचा जादा किमतीच्या रूपावर. ओके, मग तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती टॅक्स लागतोय. ओके, मूल्यवर्धनावरती लागत नाही, पूर्ण किमतीवरती लागतोय. तर साहजिक आहे उपभोक्त्यांना काय जादा किंमत द्यावा लागणार, कारण कर हा शेवटच्या टप्प्यावर लागायचा. म्हणजे 3 टप्पे असतील, आपण इथं बघितलं होतं. इथं बघा, लक्ष द्या, शेवटचा टप्पा हा शब्द का वापरला मी, मला इथे शब्द कळेल तो. मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं बघा, एखादा व्यक्ती जर गहू घेत असेल त्याच्यासाठी शेवटचा टप्पा हा आहे. एखादा व्यक्ती पीठ घेत असेल त्याच्यासाठी शेवटचा टप्पा हा आहे. एखादी
व्यक्ती बेकरीचं प्रोडक्ट घेत असेल त्याच्यासाठी शेवटचा टप्पा आहे. म्हणजे बेकरी प्रोडक्ट घेणारा व्यक्ती 45 वर टॅक्स भरणार, पीठ घेणारा व्यक्ती 32 वर टॅक्स भरणार, गहू घेणारा व्यक्ती 30 वर टॅक्स भरणार. पण जो 32 वर टॅक्स भरतो तो डबल भरतोय, कारण ह्याच्या अगोदर 30 वरती ऑलरेडी टॅक्स दिलेला आहे. 45 वर जो टॅक्स भरतो तो डबल भरतोय, कारण त्याच्या अगोदर 32 वरती टॅक्स भरलेला आहे. ओके, तर प्रत्येक टप्प्यावरती टॅक्स भरला जातोय, त्यामुळे किमती काय वाढतायत, वाढत आहेत. ओके, तर ह्यात सुधारणा म्हणून मित्रांनो व्हॅट आणला गेला. 1986 ला भारतामध्ये व्हॅटची सुरुवात झाली आणि उपभोक्त्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ओके व्हॅटची सुरुवात झाली. आणि पहिली सुरुवात ही मॉड व्हॅटच्या रूपाने झाली, मॉडिफाईड व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. मित्रांनो इथं व्हॅट हा अबकारी कर आहे, उत्पादन कर. ओके, इसवी सन 2000 ला त्याचं नाव सेन व्हॅट करण्यात आलं. काही सुधारणा करून त्याचं नाव सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं करण्यात आलं. इथं देखील मित्रांनो लक्षात घ्या, इथं देखील तो अबकारी करच आहे. ओके, सेन व्हॅटचे नियम बनवण्यात आले, अंमलबजावणीमध्ये स्पष्टता आणण्यात आली. ओके, नंतर काय झालं मित्रांनो, नंतर व्हॅट हा जो हे जे सिद्धांत आहे, ही सिद्धांत प्रणाली जी आहे ते विक्री करामध्ये आणण्यात आलं. मतलब क्या, म्हणजे काय मित्रांनो बघा, पहिलं अबकारी करामध्ये हा सिद्धांत आणण्यात आला, नंतर आता विक्री करामध्ये आणण्यात आला. ओके, बघा 2005 ला मित्रांनो विक्री करामध्ये मूल्यवर्धित करायची संकल्पना मांडण्यात आली. ओके, आणि 2005 पासून विविध राज्यांमध्ये व्हॅट लागू करण्यात आला. ओके, बघा विक्री करामध्ये व्हॅट आला. ओके, सेल्स टॅक्सचं काय झालं तर व्हॅट झालं. पहिले सेल्स टॅक्स नावाचा होता, तर व्हॅट त्याला व्हॅट म्हणण्यात आलं. विविध राज्यांमध्ये मित्रांनो 2005 हे विविध राज्यांना लक्षात घ्या, विक्री कर हा राज्य सरकारच्या यादीत येत असल्यामुळे विक्री कराची जे प्रशासन असायचं ते राज्य सरकारांच्या अंतर्गत, म्हणून मी आता असा शब्द वापरला, राज्यांमध्ये व्हॅट लागू, विविध राज्यांमध्ये व्हॅट लागू करण्यात आला. ओके मित्रांनो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ही कल्पना, ही संकल्पना सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जीएसटी मध्ये लागू करण्यात आली आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे ती जीएसटी मध्ये लागू करण्यात आली. आतापर्यंत व्हॅल्यू ॲडेड टॅक्स पहिला अबकारी कर, नंतर विक्री कर सगळ्यांमध्ये लागू करण्यात आला. ओके, त्याच्यामध्ये त्या सिद्धांताचा वापर करण्यात आला. पण 2017 नंतर जेव्हा जीएसटी आलं तेव्हा ह्या सगळ्या अप्रत्यक्ष करांना एक करण्यात आलं. 99%, 95-99% करांना एकत्र करण्यात आलं आणि त्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा सिद्धांत वापरण्यात आला आणि त्या कराला आपण काय म्हणतो, जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर मित्रांनो मॉड व्हॅट असो, सेल व्हॅट असो, सेल्स टॅक्सचा नंतरचा व्हॅट असो किंवा जीएसटी असो, सिद्धांत एकच आहे. सिद्धांत काय, मूल्यवर्धित कर. म्हणजे जेवढं तुम्ही मूल्य ऍड केलंय त्याच्यात तेवढ्यावरच कर लावा, सगळ्या गोष्टींवरती कर लावू नका. तर बरेच जण म्हणतात की जीएसटीनेच खरी सुधारणा आणली. थोड्या प्रमाणात बरोबर आहे, पण मित्रांनो लक्षात घ्या, सुधारण्याची जी सुरुवात आहे 1986 ला झाली मॉड व्हॅटच्या रूपात, मॉडिफाईड व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके, तिथून मग सेन व्हॅट आला, त्यानंतर सेल्स टॅक्स मध्ये हे दोन उत्पादन कर होते, मग सेल्स टॅक्स म्हणजे विक्री करामध्ये आणण्यात आलं, त्याचं नाव व्हॅटच करण्यात आलं. म्हणजे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचं नावच, म्हणजे तुम्हाला माहित असेल काही कॉलेजचंच नाव विद्यापीठ असते. ओके, तुम्ही उदाहरण घेऊ शकता. ओके, म्हणजे विद्यापीठ ही संकल्पना वेगळी आहे, पण काही कॉलेजचंच नाव विद्यापीठ असते, त्याच्यावरती केसेस पण पडलेले आहेत, तुम्ही वाचू शकता माहिती काढून. तर तसं म्हणजे विद्यापीठ ही कल्पना वेगळी आहे, युनिव्हर्सिटी ही कल्पना वेगळी आहे, पण काही जण आपल्या नावातच विद्यापीठ नाव लावून घेतात. ओके, तर तसंच मुळात सिद्धांत काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धन कर हा सिद्धांत आहे. पण भारतात काय 2005 नंतर विक्री करालाच व्हॅट असं नाव देण्यात आलं. त्यामुळे जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही, सिद्धांत आहे तो, आणि तो विक्री करामध्ये, अबकारी करामध्ये. आणि आता सगळ्यात मोठी सुधारणा म्हणजे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये देखील ह्याच सिद्धांताचा वापर होतो. जेवढं मूल्य त्या टप्प्यावरती वर्धन झालं, जेवढ्या मूल्याचं वर्धन झालं, जेवढं मूल्य ऍड करण्यात आले त्याच्यावरतीच टॅक्स लावा, इतर गोष्टींवरती म्हणजे डबल टॅक्स, कॅस्केडिंग इफेक्ट नका देऊ, डबल टॅक्स नका लावू, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर मित्रांनो जीएसटी आणि इतर गोष्टी, जीएसटी, सार्वजनिक कर्ज आणि फायनान्स कमिशन, वित्त आयोग, ह्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. ओके, जीएसटी
ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, आणि सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेट, आणि फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग, या 3 गोष्टींविषयी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. पार्टीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या लेक्चर सिरीजची तुम्ही माहिती पसरवा. काही डाऊट असेल तुम्हाला, बऱ्याचदा हे मला सांगायचं होतं, बऱ्याचदा काही जर स्लाइड्समध्ये जर चुका असतील, 100% आम्ही प्रयत्न करतो बरोबर लिहायचा, तर काही चुका असतील, आजपर्यंत कोणी मला मेसेज नाही पाठवला किंवा काही असं निदर्शनास आणून दिलं नाही, पण कधी जर आकडेवारी चुकलं असेल, काही म्हणजे इसवी सन वगैरे चुकलं असेल, तर नक्कीच तुम्ही सांगत जा. ओके, सुधारणा गरजेच्या असतात, मग त्या अर्थव्यवस्थेत असो का आपल्या स्लाइडमध्ये असो. ओके, तर त्यामुळे काय करा तुम्ही, तर कोणत्या स्लाइडमध्ये जर इसवी सन वगैरे चुकीचं दिलं असेल तर तुम्ही नक्की माझ्या निदर्शनास आणून द्या. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू टुमॉरो. मी उद्या तुम्हाला भेटेल. ओके, आपण उद्या सार्वजनिक कर्ज, जीएसटी आणि वित्त आयोग ह्या 3 गोष्टी संपून उद्या आपला हा चॅप्टर संपेल. ओके, थँक्यू.